आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो, दादा प्लीज मला ना एकांकिका बघायची आहे रे. ती एक तळमळ होती, ती एक आत्मीयता होती. त्यांना कॉमेडी म्हटलं की ए काय करतो रे असं नका करू, त्याला तसं वाटतं. पण ते येस हिंदीत थोडं वेगळं असतं. मी बसवतोय सीन, मी तिला करून दाखवतोय असं असं करायचं आणि ती समोरून बघते आणि बघता बघता ती थापकन पडली. मॅगी भले 2 मिनिटात खुशी देत नाही, पण त्या 2 मिनिटांनी आम्हाला दिली बाय. 6 वाजता एंट्री बंद होणार होत्या आणि आमची एंट्री 5:58 ला गेली. काली थी रात जिसकी ना हुई थी सहर, जिसको अपनाया था वो भी निकला गैर. अब छोड़ के गैर का हाथ, लिखूंगी अपनी बात, अपने आसमान में भरूंगी अपनी उड़ान, बनाकर अपनी नई पहचान. नमस्कार, मी मयूर शांताराम शुभांगी येवले ए फॉर एकांकिका या आमच्या पर्वाच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण मराठी एकांकिका आणि त्यांच्या निर्मिती मागचं जे काही विश्व आहे ते उलगडून टाकण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक हिंदी एकांकिका. आता नुकतीच झालेली हिंदी IMT स्पर्धा आणि त्याच्यामध्ये विजेती ठरलेली पहचान नावाची दालमिया कॉलेजची एकांकिका आणि तिच्या मागचं जे काही निर्मितीचं जे विश्व होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत पहचान या एकांकिकेचे लेखक किरण जंगम आणि या एकांकिकेचे दिग्दर्शक अमित शिंदे. किरण, अमित, तुमच्या दोघांचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थँक्यू. अगोदर एकांकिकेकडे जाण्या अगोदर मला असा प्रश्न पडलाय की दालमियासारखं कॉलेज जे फार काही कल्चरली तसं ॲक्टिव्ह नाही जितकं साऊथ मुंबईमधली कॉलेजेस ॲक्टिव्ह आहेत, आणि दालमिया म्हटलं की कॉमर्स आणि बिझनेस या संदर्भामध्ये कोणाला काही करायचं असेल तर तिकडे जास्त कल असणारे विद्यार्थी तिकडे असतात आणि मराठी विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये त्या तुलनेनं कमी आहेत. मग असं सगळं वातावरण असताना तुम्ही तिथे सांस्कृतिक वातावरण आणि नाटक कसं जुळून आलं हे सगळं? जेव्हापासून म्हणजे आता आम्ही जेव्हापासून करतोय, गेली अनेक वर्ष झालं, एक लॉकडाऊनच्या आधीपासून आम्ही एकांकिका वगैरे करतोय. आम्ही तिथे आधी ॲज अ ॲक्टर म्हणून काम करायचो, बॅकस्टेज म्हणून, ॲज अ विद्यार्थी म्हणून होतो तेव्हा मी परफॉर्म करायचो आणि आत्ता आम्ही डिरेक्शन आणि या सगळ्या गोष्टींकडे वळलो. पण एकांकिकेचं विश्व हे फार जुनं आहे दालमिया कॉलेजमध्ये, मी सांगू इच्छितो. 2004च्या आधी बऱ्याचशा हिंदी एकांकिकेचंच विश्व आहे ते. खरं तर मराठी एकांकिका बऱ्याच झाल्या नाहीत दालमिया कॉलेजमधून, पण जेव्हा 2004च्या आधी एकांकिका व्हायच्या तेव्हा त्या खूप छान व्हायच्या आणि खूप नावाजलेले दिग्दर्शक तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये यायचे आणि एकांकिका वगैरे बसवायचे. त्यानंतर फार मोठा काळ गेला आणि मी कदाचित 2015च्या आसपास मला वाटतं मी त्या कॉलेजमध्ये गेलो. ॲडमिशन घेतल्यानंतर जसं प्रत्येक कॉलेजमध्ये ऑडिशनची प्रोसेस होते तशी झाली. मी सिलेक्ट झालो त्या ऑडिशनच्या प्रोसेसमध्ये आणि मग मला त्या एकांकिकेमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये ज्या एकांकिका होतात त्यामध्ये मला सहभागी होता आलं. दालमिया कॉलेजमध्ये स्पेसिफिकली हिंदी एकांकिका याचं फार मोठं विश्व होतं आणि आम्ही हिंदी कॉम्पिटिशन तेव्हा बऱ्याचशा करायचो. तशा मराठीच्या तुलनेमध्ये हिंदी कॉम्पिटिशन्स आजही कमीच आहेत, ज्या वाढल्याच पाहिजेत नक्कीच असं मला वाटतं. पण तिथून खरी सुरुवात झाली. आमचे दिग्दर्शक होते तेव्हा प्रमित आणि लतेश अण्णा. प्रमित लिहायचं आणि लतेश अण्णा किंवा प्रमित दोघं एकत्र येऊन दिग्दर्शनाची धुरा सांभाळायचे. आणि त्याच्यानंतर मग पुढे मग आम्ही एकांकिका बघायला जायला लागलो. तर हिंदी आम्ही एकांकिका करायचोही, पण मला कोणीतरी सांगितलेलं की मराठी एकांकिका पण बघत जा. तेव्हा कॉलेजचे स्टुडंट असल्यामुळे आमच्याकडे तेव्हा तेवढे पैसे नसायचे. आम्ही कुठून तरी ओळखीने वगैरे बॅकस्टेजने जायचो आणि ती एक मजा होती खरं तर. पण आता तसं नाही होत. बॅकस्टेजने वगैरे जायचो. कधी सीट नाही मिळायच्या तर आम्ही कुठेतरी स्टेअरकेसवर त्या पायऱ्यांवर बसायचो आणि बघायचो. पिठात पण बसलोय बऱ्याचदा, कारण की म्युझिकवाले आणि लाईट्सवाले आमच्या ओळखीचे असायचे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो, दादा प्लीज मला ना एकांकिका बघायची आहे रे. ती एक तळमळ होती, ती एक आत्मीयता होती. तुम्ही ते सगळं केलं जे आम्ही सगळं केलं आहे. आपण एकाच मार्गावर आलेलो आहोत. करेक्ट. बेसिकली आता तुझ्या बोलण्यात मला इतकं कळालंय की
2004 नंतर आता हे 24 म्हणजे 2 दशकानंतर पुन्हा एकदा म्हणजे आता तर काय सुरू झालं म्हणजे पहिलं आल्यानंतर ते एक वातावरण निर्माण होतं आणि मग आता इट विल पुढे जातच जाणार. करेक्ट करेक्ट. तर एक नई पहचान मिल जाएगी. तो उस पहचान से या पहचानवर येऊया लेखक म्हणून की पहचान एक तर कथा 1950-55चा तो काळ आहे आणि तलाक शब्द आजही राजकीय दृष्ट्या फारच ज्वलंत झालाय. पण सामाजिक दृष्ट्या तर तलाक म्हणा, घटस्फोट म्हणा हे फार ज्वलंत विषय आहेत आणि फारसं तिथे स्पर्श कोण करत नाही. तर मग हा विषय घेऊन आणि मग त्या काळातली एकांकिका करावी असं लेखक म्हणून तुझ्या मनामध्ये कुठून आलं? तर त्याचं असं आहे की मी जुन्या काळात घेऊन जाणं म्हणजे ते ओघाओघाने आलं. मी गुरुदत्तांचा खूप मोठा फॅन आहे, त्यांच्या चित्रपटांचा म्हणजे ते जे काय बनवतात मी सगळं पाहतो. त्याच्यामुळे युट्यूबवरती मी आधी प्यासा पाहिला होता त्यांचा चित्रपट. तर तो एवढा कमाल बनलेला म्हणलो ठीक आहे ह्यांचे अजून चित्रपट बघू. आणि एक कमर्शियल लेवलला सुद्धा गाजलेला आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा तेवढ्या नावाने झालेला तो म्हणजे मिस्टर अँड मिसेस 55. त्याचं कारण पण असं त्या सालाचं नाव असं ठेवलं की 1955 ही घटनाच तेव्हा तो तलाक आलेला आणि तो चित्रपटही त्या मुलीच्या भोवती फिरतो जिला लग्न करायचं पण तिच्या आत्याला नाही करू द्यायचं लग्न. का? कारण की जर तिने लग्न केलं तर प्रॉपर्टी त्या नवऱ्याला जाईल, तिच्या नवऱ्याला जाईल आणि ते प्रॉपर्टी तिच्या आत्याला हवी होती. तो छोटा विषय होता. एक सुरुवातीला चंक येतो की तलाक कानून येणार आहे, तो तलाक कायदा येणार आहे सरकारमध्ये. तर मग ते पाहिल्यानंतर म्हटलं सहज एक डोक्यात आलं की जर तो कायदा येणार असेल आणि जर तो त्या काळात आलेला असेल आणि म्हटलं मग काय होईल, त्यावेळेच्या स्त्रीची परिस्थिती काय असेल. आता थोडीफार वेगळी आहे. आता स्त्री निघू शकते, ती सुटका करून घेऊ शकते तिची, पण तेव्हा जायची सुद्धा ती जबरदस्ती एखाद्याच्या घरात आणि तिकडनं ती निघू नाही शकत. ती तिच्या मर्जीने तर अजिबातच नाही. ती एकदा तिने ओलांडलं, तिने माप ओलांडलं घरचं की डायरेक्ट तिची अर्थीच तिकडनं त्या घरातनं निघायची. त्याच्यामुळे ते मध्ये तिचं घर सोडणं तिला परवडायचंच नाही किंवा समाज ती मान्यता देत नव्हता. तर असं झालं की कोणत्या बाईचा तर तेव्हा विचार कोणाचा तरी विचार आला असेल ना बाईचा की यार या तलाक आपण द्यायला पाहिजे कारण की आपल्याला हे नातं नकोय, नकोसं वाटणं. आणि त्यातल्या त्यात तेव्हा तो जो बाजार आहे, आपण ज्या ग्रँड रोडमध्ये आपण एखादा तो जो रेड झोन ज्या गोष्टीला म्हणतात तेव्हा तो सर्रास चालू असायचा. म्हणजे ती प्रत्येक खूप वेळा कारण की स्वातंत्र्य काळानंतर खूप स्त्रिया भरकटलेल्या होत्या, त्यांना माहितीच नव्हतं त्यांचं घर कोणतं आहे. मग जे मिळेल ते त्यांचं घर, मग त्या घरात काही होऊ दे तिकडे त्यांना जगायचं होतं. मग अशा काही स्त्रिया होत्या तिकडे की ज्यांना त्या नात्यात यायचं होतं जे त्यांच्यासाठी पवित्र होतं, पण काही बायकांसाठी ते जबरदस्तीचं होतं. तर एकीचं कुठेतरी निघणं होतं आणि एकीचं कुठेतरी तिथे अडकणं होतं. तर ते म्हटलं त्या दोघींचं जर विश्व तयार करता आलं तर काय होईल, तर त्या अनुषंगाने बनवलं. येस, तो एक छोटा पार्ट मिळाला मला मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये. म्हणजे बूंद से सागर बन गई एक काहीतरी कन्सेप्ट दिसली आणि त्याच्यावर एक एकांकिका उभी राहिली. आणि जसं प्यासामध्ये म्हणतो की दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. खूप लोक अशी आहेत विशेषतः महिला वर्ग की त्यांना अजून त्यांची दुनिया सापडलेली नाहीये. आता याची जी काही एकांकिकेची दुनिया तुझ्याकडे आणून दिली तर दिग्दर्शक म्हणून तुला काय अडचण, कारण काळ जुना दाखवायचा होता आणि मग भाषा, त्यावेळेची भाषा आणि एकंदरीत तालीम, कोणाला कसं उभं करायचं, काय बोलायचं, संवादाची तयारी कशी करायची, तुला स्वतःला काहीतरी वेगळा अभ्यास करावा लागला असेल. कसं होतं ते सगळं? येस, सो खरं तर चॅलेंजिंग. एक तर 1955चा काळ उभा करणं हे पहिलं चॅलेंज होतं. पण आमच्या दोघांमध्ये खूप डिस्कशन्स होतात प्रत्येक गोष्टीला घेऊन, प्रत्येक सीनला घेऊन, प्रत्येक वाक्याला घेऊन. त्यामुळे थोडं ते काम ना इझी झालं आमचं. म्हणजे मला काही डाऊट असेल, म्हणजे अगदी सिली मिस्टेक असेल, म्हणजे सिली डाऊट असेल ना, तरी सुद्धा मी किरणला विचारतो, किरण हे असं काय आहे. तर त्यामुळे ती जी ट्रान्सपरन्सी आमच्यामध्ये ना, त्यामुळे ते जास्त सोपं झालं. सो मला जेव्हा पहिल्यांदा किरणने हे ऐकवलं तर तेव्हा माझी रिॲक्शन अशी होती की विषय छान आहे, काहीतरी नवीन आहे, पण माझं असं आहे की तू जोपर्यंत मला स्क्रिप्टवर आणून देत नाही ना तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. कारण की तो सांगतो तेव्हा ते मला तंतोतंत व्हिज्युअल होतं की हा की किरण असं सांगतो आणि मला हे असं बसवायचं आहे आणि हे व्हिज्युअल झालंय माझं. पण जेव्हा ते स्क्रिप्टवर येतं ना तेव्हा ती दुनिया खूप सुंदर आणि खूप वेगळी असते.
जी त्याची खरी तर ती त्याची जादू आहे, त्याच्या लेखणीची जादू आहे. कारण की तो जे सांगतो त्यापेक्षा तो लिखाणामध्ये खूप सुंदररित्या मांडतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि नंतर जशी स्क्रिप्ट आली हातामध्ये, त्याला मी कधीही असं बोललो नाही की तू ना एकांकिका म्हणून असं त्या गोष्टीकडे बघ. तुला वाटतंय ना, तुला त्याची तंतोतंत माहिती आहे, तुला माहितीये त्या ड्राफ्ट मध्ये काय असलं पाहिजे, तुला माहितीये की ती स्टोरी कशी पुढे जाणार, तुला माहितीये त्या दोघी कोण आहेत, तू तुझ्या पद्धतीने लिही. काहीच त्याच्यामध्ये असं नको विचार करू की नाही रे एकांकिका आहे त्यामुळे आपण हे नाही ठेवलं तर चालेल का, पण एकांकिकेचा हा बाज नाहीये, मग हे वाक्य नको का ठेवायला किंवा हा सीन नको का ठेवायला, असं कुठेच त्याला कधीच सांगितलं नाही. त्यामुळे त्याने जे फर्स्ट ड्राफ्ट आणला आणि मी भेटलो नव्हतो, आम्ही घरी होतो, तर त्याने मला रात्री लिहिला आणि सकाळी त्याने मेल केला की असं असं मी लिहिलंय, एकदा वाचून घे. सो मला जसा वेळ मिळाला मी संपूर्ण ती एकांकिका वाचली आणि ती वाचल्यावरच मी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेलो त्या प्रोडक्टच्या. कारण पहिल्यांदा असं झालेलं की त्या एकांकिकेतलं प्रत्येक पात्र हे खूप वेगळं दिसत होतं. म्हणजे माझी सकीना झाली, माझी नियती झाली, मानस, त्यानंतर त्याच्यामध्ये रिपोर्टर्स पण आहेत, ते रिपोर्टर दर्शन, सुदर्शन, हे छोटे छोटे कॅरेक्टर. त्याच्यामध्ये जुली नावाचं फार फार लहान कॅरेक्टर आहे, पण त्या लहान कॅरेक्टरला पण इतकं सुंदर त्याने काय बोलतो आपण, इतकं सुंदर त्याने व्हिज्युअल केलंय आणि त्या पद्धतीने त्याने मांडलंय ना स्क्रिप्टमध्ये, ते खूप कमाल आहे. आता येऊयात तालमीकडे. स्क्रिप्टची चर्चा झाली, आता तालीम म्हटल्यावर खूप पहिलं तर प्रेशर असतं कास्टिंगचं. हा म्हणजे असतं ना की मला मला मेला मला हा रोल पाहिजे. येस येस, त्याला मानस करायचा होता बाकायदा. येस, कारण की मानस मी वाचलो ना तेव्हाच माझं असं झालं की अरे यार काय कमाल लिहिलंय. आणि त्याला ना 2 शेड आहेत, एक पॉझिटिव्ह शेड आहे आणि एक निगेटिव्ह शेड आहे. बट ती जेव्हा नियतीकडे असतो तेव्हा ती निगेटिव्ह शेड आहे आणि नंतर तो सकीनाकडे पॉझिटिव्ह होतो. पण जसं एकांकिका पुढे जात जाते ना तसं तो नियतीसाठी थोडा पॉझिटिव्ह होतो आणि सकीनासाठी थोडा निगेटिव्ह होतो. सो ती खूप गंमत आहे त्या कॅरेक्टरची. सो ते म्हणून एक दिग्दर्शक आणि एक अभिनेता म्हणून आमच्या बघणाऱ्यांसाठी नियती आणि सकीना एकांकिकेमधली 2 पात्र आहेत. तुम्ही म्हणाले नियती कोण, सकीना कोण, तर ती 2 पात्र आहेत. येस. सो कास्टिंग बद्दल आपण बोलूयात की कास्टिंग बद्दल आमच्या डोक्यात एक कॅरेक्टर फिक्स होता आधीपासून. कारण की म्हणजे तुम्ही ऑडिशन घेतले की तुम्ही अगोदर इम्प्रोव्हायझेशन करून मग त्यातनं कोण कसं करते त्यातनं तुम्ही कोणाला निवडलं? येस. सो ऑडिशन्स तर आम्ही घेतलेच, पण एक असतं ना की आपण आदल्या वर्षी या कॉलेजमधून एकांकिका केली आहे, त्यामुळे ती टीम आपल्याला माहिती आहे की काय टीम आहे. सो त्या टीमला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. सो त्याच्यासाठी माझं लीड कॅरेक्टरला घेऊन ऑलमोस्ट मी सॉर्ट होतो की नियती आणि सकीना हे 2 कॅरेक्टर कोण करणार. सो या 2 कॅरेक्टर्सला घेऊन मी खूप सॉर्टेड होतो. माझ्यावर प्रश्न असा होता की माझ्यापुढे प्रश्न असा होता की बाकीचे कॅरेक्टर्स जे आहेत, म्हणजे मानस मला करायचे, दुसऱ्याला कसं देऊ, आता मी लीड करू की दिग्दर्शन करू. करेक्ट. सो मानसचा एक प्रश्न होता आणि बाकीचे रिपोर्टर्सचे जे छोटे मोठे कॅरेक्टर्स होते त्याच्याबद्दल एक प्रश्न होता. सो ऑडिशन्स तर आम्ही घेतलेच यावर्षी आणि ऑडिशन्स मध्ये आम्हाला एक मुलगी मिळाली जिने नंतर जुली नावाचं कॅरेक्टर केलं. ती खूप छान केलं तिने नंतर सुद्धा, पण ती आता काही कारणास्तव ती आता नाही, त्या कॉम्पिटिशन नंतर INT नंतर तिने नाही कंटिन्यू करू शकली कारण की घरचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे एक म्हणजे नियती आणि सकीना, ठीक आहे, ही 2 मुख्य पात्र आहेत, 2 घर आहेत. करेक्ट. मग ते नैपथ्य आणि मग त्यात तो अतिप्रसंगाचा जो तुम्ही सीन दाखवलाय आणि नैपथ्य जी कमाल करतं, या सगळ्यामध्ये नैपथ्य पण तुम्हीच केलं की कोणी तुमच्या सोबतीला होतं, त्यांची संकल्पना होती? येस येस. ते कसं जुळून आणलं तुम्ही सगळं? कारण ते पाहताना जे अंगावर येतं ना सगळं, तर ते फार विलक्षण अनुभव होता. माझ्या सोबतीला माझा एक सहदिग्दर्शक होता अनिकेत काशे, तर त्यांनीच नैपथ्याची धुरा पण सांभाळलेली. सो आधी आमचं डिस्कशन असं झालेलं की 1955चा काळ दाखवायचा म्हटल्यावर आम्हाला काहीतरी मोठा, आम्ही विचार केलेला अक्षरशः बॉक्स सेट लावायचा की नियतीचं वेगळं घर, सकीनाचं वेगळं घर, हे 2 जग ना, जसं तुमचं कर्टन ओपन झाला, पडदा उघडला की ती 2 विश्व वाटली पाहिजेत. पण नंतर असं झालं की नाही रे, फक्त नैपथ्यावर खेळण्यापेक्षा आपण त्या कॅरेक्टरमध्ये पण ते जग शोधलं पाहिजे.
सो आम्ही नंतर मग ते कॅरेक्टर्सवर कामं केली. त्यानंतर नेपथ्यामध्ये बारीक सारीक गोष्ट आहे, जसं माझी जी बॅकस्टेजची टीम आहे त्यांना एक रेडिओ बनवायला सांगितलेला आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो रेडिओ बनवलेला. कारण की ते रेडिओ एक मीडियम आहे, जर कोणी एकांकिका पाहिली असेल तर त्यांना माहीतच असेल. सो ते रेडिओ एक मीडियम आहे त्या एकांकिकेचं. सो ते रेडिओ त्यांना फक्त बनवायला सांगितलं आणि तो इतका सुंदर रेडिओ त्यांनी बनवलेला. सो मी म्हटलं की बाहेरून कोणाला तरी आणण्यापेक्षा मी माझ्या मुलांनाच का नको चान्स देऊ. माझी मुलंच पुढे जातील, उद्या त्यांनाही कुठेतरी प्रश्न विचारले जातील की असं असं का बनवलं, ते त्यांच्याकडे सुद्धा उत्तरं असतील. बरोबर. सो मी माझ्या मुलांना घेतलं. मी म्हटलं सकीना का घर थोडा क्या कहते उसे अच्छा, मतलब सादगी और महफिल वाला चाहिए, महफिल वाला. हा, उन्होंने वैसा बना दिया. आणि नियतीचं घर होतं, छान होतं पण तिथे कमी गोष्टी ठेवलेल्या, कारण की तिचा एकटेपणा दिसून यावा. आणि इकडे सगळ्या गोष्टी भरलेल्या, त्या अत्तरापासून त्या गजऱ्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तिकडे ठेवलेल्या, की तिकडे सुगंध आहे आणि इकडे काहीच नाही. खरं तर बाग इकडे खुलायला पाहिजे, पण तिकडे ते फुल आहे ना, त्याच्यामुळे इकडे काहीच नाहीये. जर ते जे दाखवायचं होतं ना आम्हाला, ते दाखवलं गेलं. आणि त्याचा मोठा पार्ट असा होता आरसा, तो जे दोघींचं विश्व विचारणार. हा, तूच सांगितलं. सो येस, तो आरसा त्यांचा खूप मोठा भाग होता. कारण की येस, दोन विश्व आम्हाला दाखवायची आहेत, पण ती कशी दाखवणार? कारण की तुम्हाला काहीतरी कनेक्टिव्हिटी पाहिजे, काहीतरी कुठेतरी गोष्ट पाहिजे जी त्यांना कनेक्ट करेल. तर मग आम्ही जेव्हा विचार केला तर म्हटलं आपण आरसा का दाखवू नाही शकत? एकाच लेवलला, एकाच भिंतीच्या इथे त्यांचा आरसा आपल्याला दाखवता येऊ शकतो. म्हणजे जेव्हा प्रेक्षक बघतील ना, प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की नियती सकीनाला बघते आणि सकीना नियतीला बघते. आणि आरसा हाच मीडियम का, अगेन एक प्रश्न उभा राहू शकतो. पण आपण जेव्हा स्वतःला बघतो किंवा आपण आपल्याला प्रश्न विचारू शकतो, तो आरसाच असतो. आपल्याला स्वतःला पण हसताना बघायचं तर आरसाच असतो, आणि आपण स्वतःला रडताना बघताना पण आपल्या समोर आरसाच असावा. सो त्यामुळे तो आरसा एक मीडियम झाला. आणि बट ऑब्वियस सकीना थोडी लाईक तिचा कॅरेक्टर थोडं प्रॉस्टिट्यूट वाला असल्यामुळे ती स्वतःला खूप आरशामध्ये सारखी सारखी बघणारी असं दाखवलेलं. आणि ऍट द सेम टाइम नियती इथे एकटी असल्यामुळे ती स्वतःशी कशी बोलणार, तर ती थ्रू आरशाच्या थ्रू ती स्वतःशी बोलते. सो म्हणून आरसा हा मीडियम आम्ही ठेवलेला तेव्हा. ते छान जुळून आलं. म्हणजे हो, पाहत असताना ते दिसत होतं की काहीतरी केलंय, म्हणजे नुसतं संहितेवर काम नाहीये, नेपथ्यावर पण खूप छान काम केलेलं. आणि अजून एक गोष्ट की लाईक आम्ही जेव्हा एकांकिका बसवत होतो तेव्हा ना असं होत होतं की ना, की या दोघींचं वेगवेगळं विश्व दिसतंय, खूप छान वेगळं विश्व दिसतंय, पण या ना कुठेही ना एक होताना दिसत नाहीये ज्या झाल्या पाहिजेत. सो त्याच्यामुळे एक जस्ट तो जो तुम्ही बोललात एक सीन जिथे त्या दोघी पण स्विच होतात आणि त्यांचं एक वेगळं जग, तिथे एक स्विच होतं की तुला लग्न झालेल्या घरात यायचं, म्हणजे नियतीला तिचं घर सोडायचं आणि सकीनाला लग्न झालेल्या घरात यायचंय. सो आम्ही ते स्विच करून पण दाखवलं की बघ, तुला हे जग हवंय ना, पण हे जगही तसंच आहे, आणि तुला इथून मुक्ती हवी ना, तर तू इकडे गेलीस तरी तुझ्यावर ते वाईट प्रसंग तुझ्यावर येतील. सो असं एक वेगळं जग तुम्ही जे शोधताय ते फार वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त चौकटीमध्ये नाही राहायचंय, तुम्हाला चौकटीच्या बाहेर जायचंय. त्यामुळे त्याच्यामध्ये एक असा एक सीन होता जिथे बट ऑब्वियस श्यामदादांनी जादूच दाखवली. तिथे एक आमच्या मागच्या पण काही इंटरव्ह्यूज मध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. करेक्ट. आणि ही इज अ मॅजिशियन. येस, एक्चुअली. क्या? कुछ नहीं. मेरे कपड़े पहनकर क्या नौटंकी शुरू की है तुमने? हम तो बस ये देख रहे थे कि ऐसे कपड़े पहन के घूमना कितना मुश्किल होता होगा ना. मतलब लोगों के सामने यूं ही हंस के चलना पड़ता होगा. और वो सब छोड़ो, आपको मालूम है कल चाची जी मिली थी, आपकी बड़ी तारीफ कर रही थी, तब समझे कितनी मेहनत लगती होगी ना इसमें. हाश, तुम्हें ये जल्दी समझ आ गया. अब पता चला होगा ना कि बाहर काम करना कितना मुश्किल होता है. नहीं, वैसे बाहर काम करना तो ठीक ही है, लेकिन आपको कितनी मुश्किल होती होगी ना, यूं 2-2 रूप पहन के घूमने के लिए. मतलब यही कि हमारे सामने कुछ और
और दुनिया वालों के सामने कुछ और। हमारे सामने बीवी को चौखट तक रखने वाले आप और दुनिया वालों के सामने औरत को आसमान में देखने वाले आप। कितना फर्क है ना इन दोनों में। तो फर्क दिखा तुम्हें? वही तो ढूंढ रहे थे इसलिए आपके कपड़े पहने। शायद जादू इन कपड़ों में तो नहीं। लेकिन अम्मी क्या हुआ, ऐसे खोई खोई क्या कर रही हो? कुछ लिख देती हो पर लिखते ही मिटा देती हो, ऐसा क्यों? कुछ नहीं बावरी, बस लिखने का मन है, स्याही भी है, पर ख्याल कुछ अटके से है। बेचारे ये कागज यूं ही खराब होते जा रहा है। लिखने के लिए भी मन भारी हो रहा है। कुछ सुकून मिले तो लिखूं। वो चाचा मतलब आपकी जान 2 दिन से आए नहीं, इसलिए तो आप उदास नहीं। चुप पगली, भला उनके ना आने से मैं क्यों हैरान रहूं? अब छुपाना है तो छुपाओ, लेकिन देखो मेरे पास बहुत से खिलौने हैं, लेकिन इस गुड़िया के बिना मुझे अच्छा नहीं लगता। शायद आपको भी वैसा ही लगता हो। बोलो बोलो। कुछ भी कहती हो बावरी कहीं की। इतनी रात को कौन आया होगा? शायद जान होंगे। जान? हाँ, अरे मैं तेरा जान। अरे पति हूँ तुम्हारा, कोई अनजान सामने खड़ा है, ऐसे क्या देख रही हो? नहीं, मुझे लगा वो। क्या लगा तुम्हें? कि तुम्हारी कही बातें मैं यूं भूल जाऊंगा? अरे हट! उल्टा आज मैं तुम्हें ये दिखाने आया हूँ कि पति किसे कहते हैं। अरे जान को या मर, ये जो कुछ भी, अरे मुझे आज तुम्हारी जरूरत है, बस ये बात पक्की है। मन्नत बाहर जाओ। आज ऐसी कौन सी जरूरत आ पड़ी? इतने दिन तुम्हें हमारा जिस्म कूड़ेदान जो लगता था, आज उसी कूड़ेदान में अपना मुंह क्यों गंदा करने आए हो? चाहे तुम्हारी लाख जरूरत क्यों ना हो, पर अगर मेरा मन ना हो तो सवाल सिर्फ तुम्हारी भूख का नहीं, मेरी मर्जी का भी है। अरे कैसी मर्जी और क्या? एक औरत का धर्म होता है पत्नी धर्म निभाना, और जब जरूरत पड़े पति की सेवा करना। कुछ समाज जैसे मान्यता दी है। क्या समाज एक औरत की मर्जी नहीं देख सकता? क्या समाज को औरत से चूड़े चौखट और बिस्तर दिखाई देती है? पति का प्रेम चाहिए था ना तुम्हें? न जाने क्यों, लेकिन आज वो सोने का पिंजरा ज्यादा जरूरी लग रहा है। इसी सोने के पिंजरे में बाजार जैसा सुलूक हुआ है मुझ पे। आज तक ये जिस्म बेचते ही आ रही थी, पर आज इसके लिए लड़ना पड़ा। आखिर क्या होता है ये जिस्म? ये जिस्म जैसे युद्ध भूमि सा लग रहा है हमें, पर अब नहीं। अब हमें इस पिंजरे से निकलना ही होगा, लेकिन बाहर निकलूंगी कैसे? तलाक से, शादी से। ये तलाक ही हमें हमारे जीवन से मिलाएगा। मेरी जान की आगोश में मेरा सुकून होगा। अब हमें इस पिंजरे से उड़ना ही होगा। तुम तैयार हो सकीना? हाँ, चाहे कुछ भी हो जाए, लेकिन अब हार नहीं मानेंगे।
दोघी ज्या मुख्य पात्र होत्या सकीना आणि नियती, दोघींनी अप्रतिम काम केलं आणि नियतीला तर त्याचं फळही मिळालं की तिला अभिनयाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असं पारितोषिक मिळालं. तर मग तिच्या पात्रावर तिनं किती मेहनत केली, तुझा काय त्याच्यामध्ये रोल होता, ॲज अ लेखक म्हणून तुझं काय ब्रीफ होतं तिला, त्याबद्दल थोडंसं. सो ॲज अ लेखक म्हणून मी तिला फक्त एवढंच म्हणालो होतं की तिच्याकडे सगळं आहे. त्या बाईकडे एक नवरा आहे, त्या बाईकडे सुख समाधान सगळं आहे, पण त्या सगळ्या चैनीच्या गोष्टी आहेत. तिला जे आत्मसमाधान पाहिजे ना ते नाहीये. बरं ती शिकलेली आहे, ती एका गोष्टीत ती बोलते की तिने पुस्तकं वाचलेत, तिला खूप काही शिकायचंय, पण ते नवरा तिला ते शिकू देत नाही. म्हणून त्यामुळे तिच्याकडे अख्खं आभाळ मोकळं पडलंय, पण ते मोकळंच पडलंय, तिला उडता नाही येत त्याच्यात. तर ती तडफड उडण्याची त्या नियतीकडे दिसायला पाहिजे. जर तिला गरुड झेप घ्यायची आहे ना, पण ती चिमणी आहे सध्या, तिला कुठेतरी जायचंय पण ते कुठेतरी थांबली आहे ती, तर ते मला दिसायला पाहिजे. बस एवढंच तिला सांगितलेलं. आणि ॲज अ दिग्दर्शक म्हणून तिला मी एवढंच सांगितलेलं की जसं किरणने सांगितलं की तिचं जग वगैरे आहे, तिने स्वतःहून जर त्याच्यामध्ये इनपुट्स टाकले तर ते जास्त खुलून येतील किंबहुना मी सांगण्यापेक्षा. सो तिने स्वतःहूनही खूप अभ्यास केला त्या गोष्टीचा. सर्वप्रथम तर तिचं हिंदी एकांकिका, कारण की ती बेसिकली मराठी आहे आणि तिचं हिंदी तितकं छान नव्हतं, पण तिने स्वतःवर काम केलं. हिंदी पुस्तकं तिने भरपूर वाचलीत, त्यामुळे तिचं हिंदी इतकं छान आणि इतकं सुंदर झालं, तिने स्वतःला सुधारलं. आणि प्लस मी तिला एवढंच सांगितलेलं की प्रत्येक गोष्टीचं ना फील घे, कुठलं वाक्य काय पद्धतीने घ्यायचं आहे, त्याच्या मागे काय आहे, त्या कॅरेक्टरची बॅकग्राऊंड काय आहे. म्हणजे माझी पद्धत अशी आहे की मी कुठल्याही कॅरेक्टरला असो ना, मी त्यांना सांगतो की तुमचं पूर्ण नाव, म्हणजे कॅरेक्टरचं पूर्ण नाव, वय, त्याचा स्वभाव काय असेल, त्या कॅरेक्टरचा कोणासमोर कसा असेल, आणि त्याची बॅकस्टोरी. सो असं लिहून आणा. सो ही माझी पहिली प्रोसेस असते प्रत्येक ह्याची नाटक बसवण्याच्या आधी. सो तिने ते फार माझ्या डोक्यात जी होती की नियती कदाचित अशी असू शकेल, तर ती तशीच तंतोतंत तिने लिहून सुद्धा आणलेली. आणि मला ते तिथेच म्हणजे मिळालं की नाही यार, परफेक्ट व्यक्तीला मी ते कॅरेक्टर दिलंय. त्याच्यानंतर पुढे जाऊन असंही झालं की बऱ्याचशा गोष्टीमध्ये ती म्हणजे तिचं थोडं कॉलेज आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ती जास्त वेळ देऊ शकत नव्हती. आता एक गमतीची गोष्ट अशी आहे की गमतीची गोष्ट अशी आहे की नियतीचं ब्लॉकिंग आहे ते आम्ही जी मेन कॅरेक्टर आहे तिच्यावर कधी बसवलंच नव्हतं. अच्छा. येस, कारण की तिचे हेल्थ इश्यूज खूप 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 हेल्थ इश्यूज होते. त्यामुळे आम्ही तिला सांगायचो की तू तालमीला ये आणि तू बस, ठीक आहे. जेव्हा रनथ्रू किंवा जेव्हा पूर्ण ब्लॉकिंग होईल ना नाटकाचं, तेव्हा तू उभी राहा. तोपर्यंत आम्हाला पण तेवढी प्रोसेस मिळेल, कारण की सारखं आणि आम्ही दालमिया कॉलेजच्या टेरेसवर रिहर्सल करतो, त्यामुळे तेव्हा प्रचंड गरमी, म्हणजे उन्हाळा संपून जस्ट पावसाळा सुरू होणार होता, पण तरीही ते पाऊस पडायचा, परत ऊन यायचं, त्यामुळे प्रचंड गरमी असायची. तर म्हणून तिला आम्ही कधी उभं नाही केलं त्या ह्याच्यासाठी. सो एका वेगळ्या मुलीवर आम्ही ती ब्लॉकिंग बसवली की इथे ते असं असं करू शकतो, आणि एका तालमीला आम्ही तिला उभं केलं. ती वेगळी मुलगी कोण होती? आमच्याच नाटकातली होती. त्या विचारीला वाटलं की साक्षीचं कौतुक, म्हणजे साक्षीचा पण खूप मोठा, आणि आमच्याकडनं तिचं फार कौतुक, कारण साक्षीनं ते केलं आणि त्याच्यामुळे नियती उभी राहिली. तर तिचा पण खूप महत्वाचा वाटा, खूप खूप मोठा वाटा आहे. आणि बरं त्या बिचारीला वाटलं आम्ही तिच्याकडनं करून, तिला असं वाटलं की रोज रोज काही ना काहीतरी डाऊट विचारायचे. बरं आम्ही सांगायचो, पण त्याच्यामुळे तिचं असं आता मी करणार हा नियती, कारण की त्याच्या आधी तिने खूप सारे कॉमेडी त्यांनी जॉनर पकडून त्यांनी व्यक्तिरेखा केल्या होत्या. त्याच्यामुळे तिला वाटलं की आता ना आपल्याला सिरियस काहीतरी, ती बसायची बिचारी एकटी एका कोपऱ्यात अशी सगळ्यांना विसरून. जेव्हा तिला कळलं की नाही आपल्याला नियती नाही करता येणार, थोडं ती उदास झाली होती. बट येस, तिच्यामुळे ते साकारता आलं. जर ती नसते तर आमची लीड रोल कुठेतरी आजारी पडली असते आणि आम्हाला सुचलत नसतं की काय करायचंय. कारण जेव्हा आम्ही जी नियती आहे तिला खरोखर उभं केलं तालमीला, तेव्हा ती 2-3दा मी बसवतोय सीन, मी तिला करून दाखवतोय असं असं करायचंय, आणि ती समोरून बघते आणि बघता बघता ती थापकन पडली.
अच्छा. इतक्या लेवलवर तिचे हेल्थ इश्यूज तेव्हा सुरू होते आणि तेव्हा म्हणजे आम्हाला असं झालेलं की आणि अगदी आठवड्यावर काहीतरी कॉम्पिटिशन आलेली. म्हणून आपण काय म्हणतो, हे सगळं कलेक्टिव्ह आहे ना. येस, कलेक्टिव्ह आहे. अभिनयाचं पारितोषिक जरी एका व्यक्तीला मिळतं तरी त्याच्यामध्ये मेहनत करणारे खूप लोक असतात. साक्षीचा महत्वाचा भाग आहे, लेखक म्हणून तुझा महत्वाचा भाग आहे, दिग्दर्शक म्हणून तुझं, तिचं स्वतःचं आहे, बाकीही काही लोकांनी त्यावेळी मदत केली असेल. तर इट्स अ कलेक्टिव्ह जॉब. एकांकिका ही सगळ्यांच्या सहकार्यानंच मिळून तयार होते. सगळ्यांचं सहकार्य नाही लाभलं तर तिला तसं यश नाहीच. त्यामुळे तू जो मगाशी मुद्दा काढला, म्हणजे तुम्हाला नंतर विचारायचा होता प्रश्न, तू विषय काढला म्हणून आताच विचारतोय की मराठी लोक हिंदी नीट बोलत नाही किंवा त्यांचं दिक्षण बरोबर नसतं. तर हे एक स्टिरियोटाईप आहे. तर मग त्याला ब्रेक करण्यासाठी तू थोडंसं सांगितलंस, आणखीन काय तुम्ही केलं? आम्ही त्यांना म्हणजे जसं थिएटरमध्ये प्रत्येक जण एक्सरसाइज असतो की तोंडात पेन्सिल घेऊन वाक्य बोलायची. सो ते सुद्धा त्यांच्याकडून करून घेतलं. ओम व्यवस्थित लावून घेतले, कारण की कॉलेजच्या मुलांचे पिच खूप 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 वेगळ्याच लेवलला असतात, खूप वेगळ्या लेवलला काय ऍक्च्युली असं असतं. त्यांना कॉमेडी म्हटलं की ए काय करतो रे, असं नका करू, त्याला तसं वाटतं. पण ते येस हिंदीत थोडं वेगळं असतं. त्याच्यानंतर हिंदीत बोलताना तुम्हाला खूप छोटे छोटे बारकावे पकडावे लागतात. जसं आपण काय मराठी लोक ज एवढंच तात्पुरतं, पण आपण जेव्हा जज्बात म्हणतो जच्या खाली तो नुकता असतो, त्याच्यामुळे तो हलका ज होतो. पण मराठी लोकांना कळत नाही किंवा नॉर्मली कोणाला कळत नाही जे त्या ह्याच्याने जात नाही त्याच्याने, तर ते जज्बात म्हणतात किंवा मग त्या गोष्टी काहीतरी वेगळ्याच बोलतात जे मग तुमच्या कानाला पटत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं पॉडकास्ट बघा. जसं निलेश मिश्रा म्हणून माझा आवडता तो लेखक पण आहे आणि तो खूप चांगला स्टोरी टेलर आहे. त्याच्यामुळे ते ज्या प्रकारे बोलतात, म्हटलं आणि त्या माणसाने फक्त एवढं जरी म्हणाले की नमस्कार दोस्तो, मेरा नाम है निलेश मिश्रा, कहानियां सुनाता हूं, माणूस एक तास असाच बसेल, त्याने काही नाही बोललं तरी तेवढं दम आहे त्या आवाजात. तर म्हटलं त्याचं पॉडकास्ट ऐका, तुम्हाला ना खूप नवीन नवीन हिंदी शब्द कानावर पडतील. ते सांगितलं आणि म्हटलं मोठे लेखकांना नका घेऊ आता लगेच हात घाला त्याला, की बाबा जसं प्रेमचंद वगैरे झाले त्यांना नका हात घालू, पण छोटे मोठे आत्ताचे मानव कौल वगैरे, त्याच्यानंतर प्रकाश दुबे वगैरे आहेत, तर त्यांचं वाचा. मग त्यांनी कुठेतरी ते हळूहळू हिंदी चालू केलं. ते डाऊट पण विचारायचे की दादा इसको कैसे बोले सगळं. मग आणि आम्ही स्वतः थिएटरमध्ये म्हणजे आम्ही जायचो, मराठी आम्ही टाळायचो, आम्ही हिंदीत बोलायचो, स्वतः हिंदीमध्ये बोलायचो बऱ्याचदा. म्हणजे आम्ही ते एन्व्हायरमेंटच तसं क्रिएट करून ठेवलेलं की नाही तुम्ही मराठी आहात पण आपल्याला संवेदीची आणि कॉम्पिटिशनला काय गरज आहे, हिंदी आहे, तर आपण सर्वच हिंदीमध्ये बोलूयात. सो ते महत्वाचं होतं. त्याच्यामुळे आम्ही ती सवय सोडली नाही, हिंदी बोलायचो. काही झालं पाणी प्यायलं, पाणी पिणे जाऊ, किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याने त्यांना कळणार की न आणि न मध्ये काय फरक आहे. मराठीत हमरे को तुमरे को तालमीला व्हायचं हे व्हायचं, हमरे को वहा जाना है, अरे नाही तसं नाहीये, हमें वहा जाना है. पण हे जे काही तुम्ही केलं सगळं त्याला आता यश मिळालं, ठीक आहे. तर मग ती काय म्हणजे हिंदी INT करावी, कारण यावर्षी एकतर हिंदी INT पुन्हा नव्याने, अगोदर जी होत होती ती पुन्हा नव्याने ही स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धेचा तसा सीझन संपल्यानंतर स्पर्धा ही होती. त्यामुळे मग सगळे त्या मानसिकतेमध्ये असेल की आता सीझन संपलाय, मग त्यात परत स्पर्धा आयोजित झाली, मग तुम्ही सहभाग घेतला, मग प्रिलिम्स मधून मग फायनल. ती एकंदरीत तो प्रवास जरा सांगा या पर्टिक्युलर स्पर्धेविषयी. सो बेसिकली किस्सा असा आहे की ही जी एकांकिका आहे ही आम्ही INT साठी करणारच नव्हतो. अच्छा, असं आहे. आम्ही विचार केलेला इप्टा करायचं किंवा दाजी काका गाडगीळ करंडक म्हणून कॉम्पिटिशन असते पुण्याची, ती करणार होतो. त्याच्यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्लिश अशा 3 भाषांचा सहभाग असतो. भाऊसाहेब म्हणजे आणि शेवटी भाऊसाहेब जी आता झाली. सो आमचा एवढ्या 3 कॉम्पिटिशन साठीच आम्ही ही एकांकिका करणार होतो. बस इतनासा ख्वाब था. येस. पण आमचा एक मित्र आहे नितेश परब करून, तर त्याने आम्हाला सांगितलं की INT ना हिंदी होते यावर्षी. तर म्हणलं ठीक आहे बघूयात कधी होते काय, मला सांगून ठेव, इन्फॉर्मेशन वगैरे पाठवून ठेव. तर त्याने पाठवली लगेच मला आणि मी वाचली आणि मी विचार केला की अरे हा वेळ आहे, काय प्रॉब्लेम नाही, आरामात पाठवू एंट्री. आणि आरामात म्हणता म्हणता 6 वाजता एंट्री बंद होणार होत्या आणि आमची एंट्री 5:58 ला गेली. सो
ते आहे. अगदी अगदी शेवटच्या मुवमेंटला गेली ती एंट्री. पण आणि या जलद गतीने झालेल्या कामाचं श्रेय कोणाचं आहे? ते आमचंच आहे. म्हणजे आमचंच सगळे आहे. ते वाऱ्यावरची वरात होते, आम्ही सोडून दिली सगळी. ते नंतर आठवलं. त्याच्यामध्ये 2 मिनिटांनी आम्ही वाचलो. म्हणजे मॅगी भले 2 मिनिटात खुशी देत नाही, पण त्या 2 मिनिटांनी आम्हाला दिली बाय. तो असं झालं. आणि एंट्री टाकली. आता एंट्री टाकल्यानंतर मग ते रणशिंग फुंकलं गेलं. तोपर्यंत कसं आरामात चाललंय, हा लेखकाने लिहून दिलाय, दिग्दर्शक बसवतोय. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रोसेस आमची सुरू झाली की नाही आता INT करतोय. आणि आम्हाला तेव्हा कळलं की INT यावर्षी म्हणजे दरवर्षी रवी मिश्रा सर वगैरे करायचे आणि यावर्षी INT आदित्य बिर्ला करताय. म्हणजे मराठी INT जे ऑर्गनाईज करतात तेच यावर्षी हिंदी INT करतायत. तर त्यामुळे आमचा आनंद अगदी द्विगुणित झालेला. आणि आमचं एक असतं ना की यशवंतला परफॉर्म करायला मिळेल आपल्याला नरिमन पॉइंटला. सो मराठी नाही तो हिंदी सही. हा, मराठी नाही तो हिंदी सही. आणि तिथून मग सुरू झाली प्रोसेस. मग एकांकीमध्ये बरेचसे चेंजेस केले गेले. अगदी उद्या परफॉर्मन्स आहे आणि आज आम्ही एकांकिकेचा पहिले तर एंड आम्हाला मिळत नव्हता एकांकिकेचा. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की कुठेतरी त्या एकत्र यायला हव्यात, त्या एकत्र येत नव्हत्या कुठेच. तर आम्ही एकत्र जॉबला आम्ही एकत्रच आहोत. सो आम्ही जस्ट राम मंदिर स्टेशनला उतरलो आणि मी किरणला बोललो, म्हणलं किरण शेवटी ना त्या दोघी ट्रेनने प्रवास करतायत. मला ट्रेन समोर दिसली. मी किरणला बोललो, किरण शेवटी ना त्या दोघी ना एकत्र आहेत, आजूबाजूला बसल्यात आणि त्या ट्रेनने प्रवास करतायत. तो बोलतो तू काही सांगतोस रे, ह्याच्याने काही होत नाही, ट्रेनने प्रवास करतो म्हणजे झालं का? तो नाही. म्हणलं तू विचार कर त्या गोष्टीचा. आणि किरणने शेवटी एक व्हॉइस ओव्हर दिला की ऐसी बहुत सारी नई नियति और सकीना एक दूजे का सहारा बन गई है और सफर पे चली है. सो त्या व्हॉइस ओव्हर मुळे आणि त्याच्यानंतर एक कविता पण आपण ऍड केली, सकीना बोलते. त्या पहचानवरतीच आधारित तूच लिहिलीस? हो हो. मग तू आता बोलणार नाहीस ना? ठीक आहे, मी बोलतो. काली थी रात जिसकी ना हुई थी सहर, जिसको अपनाया था वो भी निकला गैर. अब छोड़ के गैर का हाथ लिखूंगी अपनी बात, अपने आसमान में भरूंगी अपनी उड़ान, बनाकर अपनी नई पहचान. ओके, तो ये पहचान जब एलिम्स से फाइनल में गई, कौन होता एलिम्सला? कोण होतं? एलिम्सचे जजेस कॉम्पिटिटर. सो खूप नावाजलेली कॉलेजेस होती. ठीक आहे, खालसा कॉलेज होतं, त्याच आम्हाला थोडस हे होतं कारण की इप्टा ते जिंकले. येस, इप्टा ते जिंकलेले, गेहना. येस. तर खालसा कॉलेज, ज्ञान साधना कॉलेज आणि साठे कॉलेज आणि एक कोणतं होतं साठे आणि माहित नाही. आणि अजून KES कॉलेज. सो असे आणि आमचं दालमी, असे 5 फायनल्सला निघालेली कॉलेजेस. आणि एक असतं ना की एलिम्सचा रिझल्ट लागला आणि आता स्लॉट्स काढायचे आहेत फायनल्सचे. तर मी माझ्या सहदिग्दर्शकाला पाठवलेलं की तू जा आणि स्लॉट्स वगैरे काढून घे, काय असेल ते. अनिकेतला. येस. आज अनिकेत येऊ शकला नाही, पण अनिकेतचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये सुद्धा. वाटा आहे. सो त्याला सांगितलं, तो आमच्यासाठी लकी चाम आहे बेसिकली. ठीक आहे, तो आज आला नाही. आमच्या पण ग्रुपमध्ये अनिकेत आहे, तो पण आमच्यासाठी फार आहे. अनिकेत नावातच टॅलेंट आहे. सो त्याला आम्ही पाठवलं की, आणि त्याला सांगितलं की काहीही स्लॉट आला ना तरी दुसरा किंवा तिसरा बघ, कारण की आमची एकांकिका असं काहीतरी खेळवून ठेवेल किंवा असं काहीतरी लाऊड होईल किंवा कॉमेडी होईल अशी एकांकिका नाहीये. स्मूथ आहे, खूप सॉफ्ट आहे. त्यामुळे जजेस पण ना 3-4 एकांकिका बघितल्यानंतर ना त्यांचं माइंड हे नाही झालं पाहिजे की अरे 5वी किंवा 4थी एकांकिका पण अशी स्मूथ आहे. त्यामुळे त्याला आम्ही प्रकर्षाने सांगितलेलं की तू 2nd किंवा 3rd या 2 स्लॉट मधलेच स्लॉट बघ आणि तरच बाहेर आहे, नाहीतर तिकडूनच घरी उपोषणाला बस. तिथूनच बाहेर जा, जर फायनलला जातोय. तर देवाची कृपा, स्वामींची कृपा, त्याने जो स्लॉट काढला तो दुसरा निघाला. वा. म्हणजे कुठे आम्हाला की ऍडजस्टमेंट करायलाच लागली नाही. ठीक आहे. त्यानंतर आमचा ह्याचा प्रवास सुरू झाला, फायनलचा प्रवास सुरू झाला. आता फायनल्सच्या प्रवासाच्या दरम्यान ना आम्ही मध्ये इप्टा आणि दाजी काका अशा 2 कॉम्पिटिशन्स केल्या, एलिम्स राऊंड केले. तर इप्टामध्ये नाही झालो सिलेक्ट, कारण की आमचं कॉलेज आणि इप्टाचं काय वैर आहे देवालाच ठाऊक.
मला नाही माहिती आहे Yes, काय. yes. वैर नाही, म्हणजे आम्ही जयवीरो आहोत, पण काय माहित नाही, ते वाचवत नाहीत जयला. ऍक्च्युली असं काहीतरी आहे. पण आम्ही बऱ्याच खूप खूप चांगल्या एकांकिका घेऊन गेलोय, पण त्यांनी त्या फायनल्सला नाही घेतल्या असेल काही, पण तो आपला मुद्दा नाहीये. नाही, आपण असं समजायचं की आम्हीच कुठे कमी पडलो, हा, correct. पुढच्या वर्षी आम्ही अजून जुमानं जाऊ. नक्कीच बरोबर आहे की येस. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड महत्त्वाचं. नक्की पॉझिटिव्ह. आणि त्याच्यानंतर आम्ही दाजी काका गाडगे करंडक केली एलिम्स राऊंड, आणि एलिम्स राऊंडला जज होते सिद्धार्थ साळवी. अच्छा. माझे पर्सनली खूप 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 फेवरेट. सो मी तेव्हा एलिम्सला जाऊ शकलो नाही. किरण गेलेला आणि अनिकेत गेलेला एलिम्सला, ठाण्याला एलिम्स झाले त्याचे. सो सिद्धार्थ सरांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितल्यात ना, त्या आम्हाला खूप पटल्या. एक असतं ना की तुम्ही एकांकिका बसवली, पण त्याला ना एक थर्ड व्ह्यू हवा असतो किंवा थर्ड आय आपण बोलतो की तसं काहीतरी हवंय, जो आम्हाला बघून ते छान वाटतच आहे, पण एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे. तो तसा आम्हाला मिळाला सिद्धार्थ साळवी सरांमुळे. आणि त्यांचे चेंजेस आम्ही ठेवले फायनलला. ते म्हणाले की इथे करा, इकडे ना जर नियतीने असं केलं ना तर ती एकटी अजून वाटेल, छान वाटेल, आणि तिला असं एकटेपणा तिचा ना प्रेक्षकांच्या अंगावर येईल. तर मी म्हणलं ठीक आहे, करू. आणि ते सगळे चेंजेस आम्ही केले. आणि फायनल जशी झाली आणि सगळे आले लोक बघायला आणि प्रतिक्रिया द्यायला, त्याच्यानंतर मग ते म्हणाले की आपने ना वो नियति के लिए वो किया ना, वो सही था. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं कुठेतरी ते जेव्हा बोलतात ना मोठी माणसं बघतात, त्यांचे एक शब्द आहे ना तुमचं अख्खं विश्व बदलून टाकतं. तर ना त्या माणसाने ते केलं की ना त्याने सांगितलं की ना या नाटकासाठी ना ह्या गोष्टींची गरज आहे, करून बघा. तर आम्ही जे केलं ना, मी त्यांना मेसेज पण केला इंस्टावरती की दादा तुम्ही ना जे चेंजेस सांगितले आम्ही ते केले, आणि ना त्याच्यामुळे लोकांनी आमचं कौतुक केलं, पण त्याच्यामुळे ती नंबरात आली, कारण की तुम्ही चेंजेस दिले ते आम्ही केले आणि तुमचे चेंजेस आम्हाला पटले. येस. सो बेसिकली त्यांनी जे चेंजेस सांगितले ते आमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट होते, आणि त्या पद्धतीने आम्ही ते चेंजेस केले. बरं, असं नाही की सिद्धार्थ सरांनी सांगितले तेवढेच चेंजेस केले, आम्ही बाकीच्यांचे पण व्ह्यूज ऐकून घेतले, आणि आपल्या नाटकासाठी किंवा आपल्या संहितेसाठी, आपल्या एकांकिकेसाठी काय गरजेचं आहे ते आम्ही तंतोतंत ते ठेवलं, तसे चेंजेस केले. आणि मग INT ला उतरलो सेकंड स्लॉट. आणि तेव्हा आम्हाला जरा खालसाचं थोडं हे होतं की, कारण की खालसाने त्याच्या आदल्या वर्षी कोळसा आणि काहीतरी अडकलंय, अशी 2 खूप कचकचित आणि मस्त एकांकिका केलेल्या. त्यामुळे आम्हाला जर कॉम्पिटिशन काय होती तर खालसा होती. आणि फायनलच्या दिवशी पण मला वाटतंय आमच्या नंतर यात्राच्या नंतर खालसा, म्हणजे 4था स्लॉट त्यांचा होता, आमचा सेकंड होता. सो आम्हाला असं थोडं मनातून वाटत होतं की कदाचित म्हणजे त्यांचा जर परफॉर्मन्स खूप चांगला झाला तर आमची कुठेतरी एकांकिका खाली येऊ शकते. सो असं एक कॉम्पिटिटर म्हणून थोडंसं एक म्हणजे हे असलंच पाहिजे. पेस दोघांचा सारखाच आहे जवळपास. पेस पण ऍक्च्युअली लीड ऍक्ट्रेस म्हणजे त्यांची लीड पण त्यांची स्त्री प्रमुख भूमिका होती, आमच्या पण स्त्रियाच होत्या प्रमुख भूमिका. त्याच्यामुळे ते बोलतात ना, त्याच्यात जर लढाई झाली आणि जर तिकडनं त्या बॅटिंग करून गेल्या, मग आपलं कुठे ना कुठेतरी ते निघून जाणार हे माहिती होतं. त्याच्यामुळे ना त्यांचंच एक दडपण, कारण की बाकीच्या होत्या तो म्हटलं त्यातल्या त्यात बरोबरीला हेच होतं की हा हे घेऊन जाऊ शकतं, त्याच्यामुळे त्यांचंच दडपण जास्त होतं त्यावेळेला फायनल्सला. येस. सो असा तो जो काय एलिम्स पासून किती भारी गोष्ट आहे की तसा सिद्धार्थाचा काय संबंध नाही, पण कोणीतरी येतं सजेशन. एकांकिका विश्वांचं जे म्हणजे ज्यासाठी आम्ही हा अट्टहास केला की एकांकिका ही इमोशन आहे आणि तो प्रत्येक जण त्याला कनेक्ट झालेला आहे, आणि तो आपल्या परीनं समोरचं जे काही सादरीकरण आहे कसं उत्तम होईल यासाठी प्रयत्न करत असतो, आपल्या जे काही सुझाव आहेत ते देत असतो, आणि फार भारी घडतं म्हणजे काय घडतं. करेक्ट. एकांकिका ही अशी गोष्ट आहे ना जिथे स्वार्थ नाहीये. म्हणजे समोर एक कॉम्पिटिटर असेल ना तरी सुद्धा, अच्छा तुला डोअर फ्रेम हवे का, हा घे ना माझ्याकडे आहे, मी काय 1 तास लेट जाईन माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझं सामान 1 तास लेट जाईल, पण तुला डोअर फ्रेम हवे ना, घे ना, काही प्रॉब्लेम नाही. सो ही जे शिकणं आहे ना, एकांकीमधून शिकणं, शिस्त झाली. शिस्त खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला वाटतं एकांकिका करणाऱ्या मुलांसाठी, कारण की जी एकांकिकेमध्ये शिस्त लागते ती मला वाटत नाही कुठेतरी बाहेर तुम्ही काहीही कराल तेव्हा ती शिस्त तुम्हाला मिळू शकते. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आता आमची तालीम सकाळी 7 ते रात्री 10 अशी खूप होते. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये हाच पॅटर्न असतो, सकाळपासून ते रात्रीपर्यंत तालीम घ्यायची.
सो मला फार एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की एकांकिका ही फक्त त्या मुलांची नाहीये किंवा दिग्दर्शकाची नाही, लेखकाची नाही, नैपथ्यकाराची नाहीये. एकांकिका ही त्या प्रत्येक पालकाची आहे, ज्या पालकांनी आमच्यावर किंवा एक विश्वास ठेवून त्या मुलांना तिथे पाठवलाय. बरोबर. जी सकाळी मुलं 7 वाजता तालमीला हजर राहतात, त्यांची आई सकाळी 5 वाजता उठून डबा बनवते. का तर ह्या मुलांची तालीम चांगली व्हावी म्हणून. सो त्या पालकांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. त्यामुळे कारण की मी इतके वर्ष एकांकिका करत आलोय, त्यामुळे मला त्याचा तो एक थोडासा एक्सपिरियन्स आहे. कारण की माझी स्वतःची आई, मी सकाळी 7च्या रिहर्सलला जायचो तेव्हा सकाळी 4:30-5 वाजता उठून माझ्यासाठी डबे बनवायची. 2 डबे द्यायची, एक तर नाश्त्याचाही डबा द्यायची आणि त्याच्यानंतर दुपारी जेवणाचाही द्यायची. सो तिची पण तेवढी, ते पालकांचंही तेवढीच इन्व्हॉल्वमेंट आहे त्या एकांकिकेमध्ये. त्या सगळ्या पालकांना, जे आई बाबा, ताई, दादा, आजी आजोबा, जे जे कोणी पालक आहे त्या सगळ्यांना आमच्याकडून खूप मोठा थँक्यू. खरंच. कारण तुमच्या सपोर्ट शिवाय ही एकांकिका करणारी मुलं एकांकिका करू शकत नाहीत. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सगळ्या पालकांचे आभार. मला असं वाटतं की एकांकिका हे फक्त 45 किंवा ते 40 मिनिटाचं नाटक नाहीये, तो खूप कालावधीचा तो प्रवास आहे प्रत्येकाचा. म्हणजे कोणी लिहिलं, कोणीतरी ते बसवलं असं नाही होत. त्याच्यात ती इन्व्हॉल्वमेंट प्रत्येकाची लागते. त्या एक विंगेत बसणाऱ्या त्या पोरापासून ते लीड ऍक्टर पर्यंत, जर त्या विंगेतल्या पोराने सांगितलं नाही ना की ठरवलं की मी कोणाला पाणीच देणार नाही, ती मुलं असतात आपण ज्यांना सांगतोय सगळ्यांसाठी पाणी वगैरे आणून ठेवा, जर त्या मुलाने ठरवलं नाही ना की यार मी नाही देणार पाणी, तर तो लीड ऍक्टर पण काय करू नाही शकत. कारण की त्याला ऍक्टिंग करायची, परत तो पाणी घ्यायला जाईल. त्याच्यामुळे तो पाणी देणारा पण तितकाच महत्वाचा आहे जितका तो लीड ऍक्टर आहे. म्हणतात ना, तो राम सेतू बांधताना खारुताई पण तेवढीच महत्वाची होती. भले तिने एवढूसा दगड दिला, तिने जर तो दिला नसता तर कुठेतरी राम सेतू बुडाला असता, पण त्या खारुताईचा तेवढा मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे म्हणतो ना की खारीचा वाटा असतो, कोणाचा छोटूसा जरी असेल तरी त्याच्यामुळे ती एकांकिकेमध्ये प्रत्येकाचा खारीचाच वाटा आहे. कोण एवढं काही मोठं करून नाही दाखवणार जर प्रत्येकाचा जर सपोर्ट नाही मिळाला तर. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या 45 मिनिटासाठी जी मुलं आहेत ना, 2-2 महिने आपला वेळ देतात ना, म्हणजे एक नाटक बसवलं त्याच्यासाठी 2-3 महिने आपल्याला द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, आपली अभ्यास असतो, आपलं सगळं असतं, ती मुलं ती देतात. काही जण आय थिंक त्या अभ्यासात कोणत्या तरी पेपरमध्ये फेल वगैरे झाले असेल, त्यांना त्याचं टेन्शन नसतं. ते काय ठीक आहे पुन्हा आपण परीक्षा देऊ, पण दादा हे नाटक झालं पाहिजे. जर हे नाटक नाही झालं ना तर पुन्हा अजून वेळ द्यावा लागेल आपल्याला, पुन्हा आपल्याला वाट पाहावी लागेल आपल्याकडे काय येतंय, आपल्याकडे काय नाही येते बघायला. त्याच्यामुळे ना जसं अमित म्हणाला त्या पॅरेंट्सचा तर आहेच मोठा वाटा आहे त्यांचा की बाबा आमच्यावरती विश्वास ठेवला, पण मला असं वाटतं त्या मुलांचाही तेवढाच मोठा वाटा आहे की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय की काहीतरी आम्ही त्यांच्या आयुष्यात घेऊन येणार आहे. ते पुढे काय होईल काय नाही होणार माहित नाही, पण त्या प्रवासात आमच्या सोबत आहेत की यार चलो चलते ना, मंजिल नहीं मिली तो क्या हुआ, सफर पर जाने का अपना अलग मजा आहे. हे शिकतो ना आपण. म्हणजे एकांकिका म्हणजे फक्त नाटक असं नाही, जीवन पण शिकतो ना. कॉलेजमधून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला काम करायचं असतं, व्यवसाय करायचा असतो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माणसांबरोबर वावरायचं असतं. तर माणसांबरोबर कसं वावरायचं, कशी माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात, कसं ॲडजस्ट करायचं, दुसऱ्यासाठी आपल्या गोष्टींचा कसा त्याग करायचा. कदाचित मी पण लीड करण्याच्या कॅपॅसिटीचा आहे, पण कोणासाठी तरी मला माघार घ्यावी लागते. हे जे त्याग आहे, उदार वृत्ती आहे, सगळे आपल्याला एकांकिका शिकवते. बोलतात ना, तो जो माघार घेणारा माणूस असतो ना तो खूप महत्वाचा असतो. जर त्याने ठरवलं नसतं ना मला माघार घ्यायचे तर पहिला कधी आला नसता. कारण साक्षीने जर ते त्याग नसता केला तर कदाचित नियती उभी नसती राहिली. बिचारी तिच्यामुळे तिच्या 2 वेळेस असं झालं. एक तर आम्ही पहचान बसवत होतो तेव्हा सुद्धा, आणि त्याच्यानंतर आम्ही नगरसाठी जय श्रीराम म्हणून एकांकिका, मराठी एकांकिका बसवली. तेव्हा पण आधी साक्षीवरच ब्लॉकिंग बसवलं आणि मग तिला उभं केलं. आमचे ब्लॉग्स करण्यासाठी तिच्यावरती ब्लॉकिंग करावी लागते. ठीक आहे साक्षी, आम्हाला आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे. लवकरच आम्ही तुला एका मुख्य भूमिकेत जरूर पाहू. तुझ्या अभिनय कारकिर्दीला आमच्याकडून खूप शुभेच्छा. तू मगाशी शिस्तीचा उल्लेख केला. खरंच एकांकिकेत फार शिस्त असते. मग ती शिस्त एकांकिका जिंकल्यानंतर, हिंदी INT जिंकल्यानंतर पण होती की थोडीशी मग सेलिब्रेशनच्या वेळी काय शिस्त इकडे तिकडे झाली? नाही, म्हणजे आता माझं असं आहे की तुम्ही तालमीला जेव्हा आहात ना तेव्हा शिस्त असलीच पाहिजे, नाहीतर मग मी थोडा हायपर होतो तिथे. कारण की ऑलरेडी आपण एका माइंड सेटने जातो की आज ना मला
दुसरा सीन बसवायचा आहे, तो ब्लॉक करायचा आहे आणि त्याचं पॉलिशिंग करून पहिल्या दुसऱ्या असं एकत्र सीनची रंतरू घ्यायची आहे. सो जर ते जर नाही झालं तर, आणि जर बॅकस्टेजला मुलं गडबड करतायत, हे करतायत, मध्येच उठून जातायत, तर मग थोडस असं होतं की नाही रे, जरा थांबा ना, इथे थांबा ना जरा. मग थोडस जरा थांबा नाच्या मध्ये डॅश 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 ना. करेक्ट. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, जर एकांकिकेची जी तालीम होते तिचं जर आम्ही कधी फुटेज काढून युट्यूबवर टाकायचं झालं तर आम्हाला किती वेळा बीप वापरावं आरामात. म्हणजे एकांकिकेची तालीम AIB ला लाजवू शकते, एवढी भयंकर असते. अरे AIB पाणी भरते, ऍक्च्युली पाणी भरते. सो त्या गोष्टींचा तिथल्या तिथे तो प्रयोग करावा लागतो, त्या समथिंग गोष्टींचा. सेलिब्रेशन मध्ये शिस्त नव्हती तशी. नाही सेलिब्रेशन, मी तेच सांगतोय, मी एक सांगतोय की तालमीच्या इथे शिस्त असतेच, पण माझं असं आहे की जेव्हा तुम्ही परफॉर्म करता ना तेव्हा पण तुम्ही एन्जॉय करा. ते जे काय परफॉर्म करताय ना ते तुम्ही एन्जॉय केलं ना तर समोरचा ऑडियन्स पण एन्जॉय करणार. मला ही गोष्ट खरं तर, मी एक व्यावसायिक नाटक केलेलं ओवी नावाचं, तेव्हा मला अनिकेत पाटील बोललेला, जेव्हा आपण स्वतः एन्जॉय करतो ना तेव्हा समोरचा ऑडियन्स सुद्धा एन्जॉय करतो ती गोष्ट. सो मी सुद्धा माझ्या मुलांना तेच सांगतो की तुम्ही एन्जॉय करा, ऑडियन्स सुद्धा एन्जॉय करणार, परीक्षक सुद्धा एन्जॉय करतील. त्यानंतर मग जिंकल्याच्या नंतर तर मग माहोलच होता त्यात काय, त्यात तिथे दिग्दर्शक नव्हतं, तिथे दिग्दर्शक नव्हतं, तिथे मित्र होतो मी त्यांचा, की तुम्ही तुमच्या परीने केलंत ना बस. म्हणजे फार बोलायला नको त्याबद्दल, जसं सेलिब्रेशन होतं तसं सेलिब्रेशन झालं. आता आपण शेवटाकडे जातोय आपण आपल्या या एकंदरीत संवादाच्या, पण हा संवाद एका व्यक्तीच्या उल्लेखाशी मला वाटतं पूर्ण होणार नाही, तो म्हणजे श्यामदादा. श्यामदादा तो मॅजिशियन. काय म्हणजे श्यामदादा आणि त्याचं काय रोल होता सगळ्या? श्यामदादा बरोबर आम्ही गेल्या वर्षी एक एकांकिका केलेली, लॉटरी नावाची. तर तेव्हापासून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे श्यामदादा. त्याच्या आधी पण आम्ही बाहेरून जेव्हा एकांकिका करायचो तेव्हापासून तो आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्याची मी MDच्या बऱ्याचशा एकांकिका बघितल्या त्याच्या, आणि मला त्या MDच्या जेव्हा एकांकिका तो करतो, ऑपरेट करतो, तेव्हा मला प्रेम झालेलं त्याच्यावर, की अरे यार कोण आहे हा माणूस, कोण आहे. आणि त्याच्यानंतर मग कॉन्टॅक्ट थ्रू मी श्यामदादापर्यंत पोहोचलो, आणि मग पहचानच्या वेळेस आम्ही त्याला बोलवलं की दादा एकांकिका करतोय, INT साठी करतोय आम्ही एकांकिका, तर येशील का. आणि तो म्हणजे तो मित्रच आहे, तो मित्रासारखा राहतो. त्याला तुम्ही सगळं दिलं तरी तो घेणार, नाही दिलं तरी तो काही, त्याचं असं मागणी नाहीये की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. तो बोलतो की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं द्या, मी त्यामध्ये समाधानी. आणि समाधानी असणं फार महत्वाचं आहे सध्याच्या जगात. प्लस तो त्याची जी जादू घेऊन येतो. सो एकांकिकेच्या रिहर्सल म्हणजे फायनलला गेली, त्यानंतर श्यामदादाला बोललो की फायनलला गेले एकांकिका, कधी वेळ मिळेल बघायला. तर संडेच्या हिशोबाने का सॅटर्डेच्या हिशोबाने तो आला, एक दिवस बघितली त्याने एकांकिका, आणि तो बोलला की छान आहे एकांकिका. त्याने सुद्धा सजेशन्स दिलेले आम्हाला काही, ते पण आम्ही वर्कआउट केले. त्याने सुद्धा सांगितले की या गोष्टींमध्ये तेवढं हे नाहीये, तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही चेंज करा. मग आम्ही त्याचेही बरेचसे सजेशन्स घेतले, आम्ही तेही एकांकिकेसाठी खूप खूप उपयुक्त ठरले ते सजेशन्स. सो श्यामदादा आला, त्याने बघितलं, त्याने स्वतःहून एक गोष्ट सांगितली की एका सीनला त्या दोघींना अशा हात मिळवतात, म्हणजे हात त्या आरशाला टच करतायत. सो तो बोलला की एक मी करतो, तुम्हाला कसं वाटतंय फक्त मला सांगा. त्याने सांगितलं आम्हाला की इथून एक फोको लावेन, आणि तो फक्त ना तेवढा हाताचा जेवढा पॅच आहे ना तेवढाच दिसेल. आणि तो जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये बघतो, कारण की जेव्हा परफॉर्मन्स होतो तेव्हा आम्ही बॅकस्टेजला होतो, पण जेव्हा त्याची व्हिडिओ आली आणि व्हिडिओमध्ये जेव्हा ते आम्ही बघतो तेव्हा ती खरंच ती जादू आहे. श्यामदादा म्हणजे म्हणून सुरुवातीला म्हटलं ना, इज अ मॅजिशियन. ऍक्च्युअली इज अ मॅजिशियन. आणि जेव्हा आमचा कर्टन ओपन होतो तेव्हा ना सकीना आणि नियतीवर ना एक हलकासा ना स्पॉट दिलाय. त्या 2 स्पॉट वरून पण कळतं की हिचं घर कसं आहे आणि सकीनाचं घर कसं आहे. सो तिची मॅजिक आहे, तिची जादू आहे. आणि मी पहिल्यांदा असा एक लाईटवाला बघितलं की जिने स्क्रिप्टवर इतक्या काही गोष्टी करून ठेवलेल्या ना, इतक्या गोष्टी लिहितो ना श्यामदादा, कुठे लाईट द्यायची, कुठे सॉफ्ट लाईट द्यायची, म्हणजे कमाल. म्हणजे तो शेवटला पण तो
सांगत होता की ना इकडे मी ही अशी अशी लाईट देईन, बघा तुम्हाला पटतंय का. शेवटला त्यांचे डायलॉग असायचे, बघा तुम्हाला पटतंय का. पण येस, त्याचं सगळंच पटायचं की हा इकडनं मस्त असं कॅरेक्टर जर आम्ही पेपरवरती उतरवतो आणि डिरेक्टर आपला आणतो सेट वरती पूर्ण, पण जे लोकांच्या मनात भरतं ना, त्या लाईट्स पण भरतात ते. त्याच्यामुळे तो श्यामदादाची ती कमाल आहे की तो ना तो कॅरेक्टर लक्षात राहायला पण त्या लाईट्स मदत करतात त्याच्या. एक दोन गोष्टी आहेत लाईटच्या बाबतीत. एक तर ते मी हातावाले सांगितली, फोको लावलेला तो, आणि ना त्याच्यामध्ये ना एका पॉइंटला स्विच होतात त्या दोघी पण, तेव्हा ना एक लाईट चेंज दिला श्यामदादाने, तो पण इतका अप्रतिम दिला आणि तो खट करून दिलाय. आणि त्या एकांकिकेला तिथे मध्ये एक प्लस पॉइंट मिळतो कलाकाराला सुद्धा खेळण्यासाठी. आणि शेवटी आम्ही ट्रेन उभी केलेली, तर श्यामदादा बोलला की मी नॉर्मल एक स्पॉट देतो इथून, पण ना ह्यांचं वाक्य झाल्याच्या नंतर ना अजून एक हलकासा स्पॉट देतो, ते शोकेस करेल की ही ट्रेनची विंडो आहे. आणि तो जो एक लाईट आलेला तो प्रचंड कमाल दिलेला, तो शेवटचा लाईट होता, खूप खूप छान दिलेला. त्यामुळे श्यामदादा परिसर स्पर्श येतो. श्यामदादाचा ज्या कलाकृतीला हात लागला किंवा त्याची साथ लागली की त्याचं सोनच होणार आहे. थोडं बहुत सोनं तुझ्या संवादामुळे झालं. काय ये तलाक रिश्तो को खिलौना बनाएगा, आता मोजे नाही जागेवर ठेवत म्हणून घटस्फोट होतोय, अजून ढेकर देतोय म्हणून घटस्फोट होतोय, आणखीन काही कारणांमुळे सध्या आपण पाहत असतो, वाचत असतो, घटस्फोट होतोय. ते कुठून एकंदरीत, म्हणजे एक तर तुझं काय मत आहे एकंदरीत तलाक किंवा घटस्फोट किंवा दोन व्यक्तींचं लग्न झालं की त्याने एकत्र राहिलंच पाहिजे असं काही आहे का? सो माझ्या परीने, माझ्या नजरेने असं वाटतं, आजही आपण वाटतं म्हणजे प्रॉपर की स्त्री खांद्याला खांदा जोडून चालते, ती पुरुषाच्या सोबत चालायला बघते. पण मला असं कुठेतरी खूप वेळा वाटतं स्त्रीला आहे ना 2 पावलं आपल्यापेक्षा खूप जास्त चालावे लागतात पुरुषापेक्षा, कारण की तिच्याकडे खूप आहेत ना मोठ्या जबाबदाऱ्या आहेत की तिला ना आजही कितीही जर काम करणाऱ्या स्त्रिया आल्या ना घरी 7 वाजता जरी, तरी 7 ते 10 तिला घरचं काम करायचंय, तिला जेवण बनवायचंय. मला वाटत नाही की मी स्वतः पुरुष आहे, तर मला माहिती आहे आपण घरी गेलो किंवा मी रात्री 12 पर्यंत पण घराच्या बाहेर राहू शकतो. खूप वेळा ती स्त्री राहू नाही शकत. तिला ऍटलिस्ट ती म्हणाली जरी की मी 12ला घरी येईन, तिला 11:30 वाजल्यापासून 10 तरी मिस कॉल आले असते. म्हणजे बाई कधी येणार. म्हणजे तो अविश्वास आहे की असुरक्षितता आहे त्या स्त्रीबद्दल घेऊन, किंवा दोन्ही दोन्ही आहे, माहित नाही. आणि खूप वेळा असं झालंय ना की ना स्त्रीला ना आकाशाला गवसणी घालायची, पण जेव्हा ना तिने गरुड शेप घ्यायला गेले ना तेव्हा समाजाने ना मांजा बनवून तिला पतंग केलंय आणि ती तेवढीच उडते जेवढा हा समाज तिला खेचतो. आपण एका पुरुष प्रधान संस्कृतीच्या तो जो एवढा मोठा पायंड आहे ना पुरुष प्रधान जी संस्कृती आपण घेऊन आलोय, त्याच्यामुळे ना जी बोलतात ना आपण स्त्रीला म्हणतो खूप वेळा तिला उपमा दिली नदीची, पण ती जशी वाहते ती संस्कृती घेऊन वाहते, ती परंपरा घेऊन वाहते, पण आपण तिला तलाव केले आता. त्याच्यामुळे ते डबकं झालंय ना त्याच्यामुळे तो समाज सडणार. तिला वाहतं केलं पाहिजे आणि ही समाजाची आत्ताची गरज आहे मला असं वाटतं. कारण की तलाक जेव्हा तो विषय पण आला, आत्ताच्या स्त्रीला येस जसं म्हटलं आत्ताची स्त्री करू शकते, ती केपेबल आहे, तिच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत जी पुरुषावरती भारी पडू शकते, पण तेव्हाच्या काळात त्या नव्हत्या. तेव्हा ते पहिलं पाऊल उचललंय ना खूप महत्वाचं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते पहिलं पाऊल दाखवणं गरजेचं आहे. ते पहिलं पाऊल जर लोकांना कळलं ना नांदी कुठून झाली, तेव्हा त्या स्त्रियाला आत्ताच्याही स्त्रियांना ती बळकट येईल, हा मुझे मेरी पहचान बनानी है और उस पहचान के लिए ये दीवारें मुझे तोडनी है. आणि अशा बऱ्याच स्त्रियांनी कामं केलेत. आणि माझं पण मत असं आहे की 2 व्यक्तींचं नेहमीच पटेल असं नाहीये. त्यामुळे लग्न केलं की आयुष्य घालवायची जर नसेल पटत तर आपण सामोपचारानं वेगळं आपण आपलं आयुष्य जगू शकतो. उगाच एकमेकांची घुसमट नको आणि आपण मित्र म्हणून पण एकत्र राहू शकतो. आणि हे जे तुम्ही म्हणालात ना तलाक रिश्तो को खिलौना बनाएगा, आणि ती नियती म्हणते ये तलाक रिश्तो को खिलौना बनने से रोकेगा. तर मी खूप साऱ्या रिअल लाईफ इन्सिडेंट म्हणजे माझ्या बाबांकडनं मला ऐकूयात आलेलं की ना हिचा नवरा असा असा करतो रे हिच्यासोबत. त्याच्यानंतर मित्रांचे काही गोष्टी आहेत की यार मम्मी और पप्पा का झगडा आहे, आणि ऍट दी एंड असं वाटतं की त्या घरातली स्त्रीच खाली जाते. पुरुष चुका ऍक्सेप्ट नाही करत, तो तिच्या माथ्यावरती फोडून देतो की बाय तुझ्यामुळे झालं. किंवा आजही मी पेपर वाचतो, येस ते लोकसत्ता
ने खूप मदत केली त्याच्यात, कारण की ते ना त्यांचं सेगमेंटच आहे सॅटर्डेला, ते स्त्रीबद्दल स्त्री प्राधान्य गोष्टी देतात. तर ते मी वाचून पुरवणी त्याच्यामुळे ती एवढी भारी आहे ना. त्यांनी ना तेव्हा ते जेव्हा मी ते लिहित होतो पहचान, तेव्हा ना त्यांनी स्त्रियांची सेगमेंट चालू केली, आजही ती चालू आहे. तर ना त्याच्यात होतं की ना स्त्रीवरती काय अत्याचार होत आहेत. मग घटस्फोटित स्त्रिया पण त्यांनी दिल्या होत्या की काय काय करावं लागलं, काय काय त्यांना सोसावं लागलं. आणि कसं आहे ना, जेव्हा तो घटस्फोट हा आला त्याच्यानंतर आत्ताची स्त्री दुसरा संसार करायला गेली आणि लोक काय म्हणतात माहिती, एकाचं घर उठवलं आता दुसऱ्याचं घर उठवायला गेली. तर ती जी मेंटॅलिटी ना समाजाची, त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे हे संवाद आलेत की ना नाही यार. त्याच्यामुळे ती एकदा नियती म्हणते की तुमने आसमान की आजादी महसूस नाही की, बाईला करायची पण समाज करू देत नाही. एकदा तिला जर संधी दिली ना, तिला म्हटलं ना की तुला जसं उडायचं ना आकाशात उड, नाही ना ह्या आकाशात तिने गवस नाही, स्वतःच एक वेगळा आकाश तयार केला आणि स्वतःची दुनिया बनवली. तर आपण 26 जानेवारी 1950 जे संविधान स्वीकारलंय भारतीय म्हणून, त्यात दिलेले आहेत 5 स्वातंत्र्य. तुम्ही विचाराचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या श्रद्धेचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हे जे स्वातंत्र्य आहे आणि दिलं नाहीये संविधान म्हणून मी दिले, तुम्ही स्वतंत्र आहात, संविधान म्हणून आम्ही त्याचं संरक्षण करू. तर त्यामुळे मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र असतो आणि समाजानं ते मान्य केलं पाहिजे. कदाचित काही निर्णय चुकू शकतात, त्याने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घेतलेले, पण आपण त्याच्या निर्णयाचा स्वीकार केला पाहिजे. कारण निर्णय कोणाचे नाही चुकतात, प्रत्येकाचे चुकतात. आता जसं म्हटलं की घटस्फोट तेव्हा झाला, आता त्याचे दुष्परिणाम थोडेफार प्रमाणात आहेत, पण चांगले परिणाम पण आहेत ना. आपण तर फक्त दुखती बाजू दाखवली तर चांगली बाजू कोण बघणार नाही. अगर चांद को कहोगे कि वो दाग ये तो सुहाग कब बनेगा? चांद को बनना है ना सुहाग, तो तुम्हें दाग छुपाने पडेंगे और उस चांद को चांद की तरह देखना पडेगा. त्याच्यामुळे मला असं वाटतं स्त्रियांना ना स्त्रियांचा मान द्यायला पाहिजे. कारण की खूप वेळा खूप ठिकाणी असं वाटतं, सुई म्हणतात, सुई जशी असते ना टोचते, तशी स्त्री समाजाला आजही टोचते, पण तिच्या मागे आलेला धागा कोण बघत नाही. ती सुई संस्कृतीला शिवते, ती सुई परंपरेला शिवते आणि समाज बनवते, पण हे लोक बघत नाही. जी परंपरा नावाची गोधडी शिवली, त्यात कोणाकोणाचा हातभार होता? हे बरेच श्यामदादाचं नाव घेतलं. तसं आमची एक जो अनाउन्समेंट रेकॉर्ड केली, मला तिचं नाव पण इथे घ्यायचं आहे, अलिशा सय्यद करून. तिला दुबईला आहे, पण ती दुबईवरून जेव्हा तिला आम्ही सांगितले ना की आम्हाला हे रेकॉर्ड करून पाहिजे, तिने अगदी काही दुबईवर आम्हाला एक सबस्क्रायबर मिळणार आहे. येस, मिळणार आहे. येस. सो तिने सुद्धा आम्हाला बरीचशी मदत केली. त्यानंतर आमचे जे दिग्दर्शक होते आधीचे कॉलेजमधून करायचे, ते लतेश पुजारी, त्यांची मदत झाली. संगीत ज्यांनी केलंय ते प्रतीक जाधव आणि श्रेय वेद, त्यांची सुद्धा मदत झाली. नितेश, अनिकेत, या सगळ्यांची बऱ्याच लोकांची मदत झाली. आणि स्पेशली दालमिया कॉलेजच्या प्रोफेसर्स आहेत, कीर्ती मॅम, त्यांनी खूप खूप सपोर्ट केला, म्हणून आज ही एकांकिका उभी राहिली. आणि आमचे दालमिया कॉलेजचे प्रिन्सिपल सर सुद्धा, त्यांचा जर सपोर्ट नसता तर कदाचित आज ही एकांकिका उभीच राहिली नसती आणि इथपर्यंत पोहोचलाच नसता. स्वतःचे घरचे, येस, घरचे पेरेंट्स, आपण उल्लेख केला पॅरेंट्स, करेक्ट. घरचे तर आहेतच, पण येस कॉलेजचा मोठा हात, कारण की आम्ही याच्या आधी लॉटरी वगैरे अशा आमच्या एकांकिका होत्या. एकदा फायनलला गेली, मग फायनलला आम्ही नंबरात नाही आलो, ठीक आहे, पण त्यांनी विश्वास दाखवला की पोरं करतायत ना नवीन काहीतरी, तर करून घेऊ आपण, त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघू. मग त्यांनी तो विश्वास ठेवला आणि जे काय घडलं ते येस प्राइज वगैरे आले, पण ते विश्वास ठेवणं ना ते महत्वाचं होतं. आम्ही कुठे फक्त तिघांनी फक्त विचार केला होता, जितेश, मी आणि अमितने, की आपल्याला ना एकांकिका पुन्हा सुरुवात करायची, आपल्याला एकांकिका पुन्हा बसवायच्या आहेत. आता आपण बसू, आपण शिकलो ना, आता आपण बसू. ते कुठे आम्ही ते विचार केला आणि विचार करून एकदा यश आलं, एकदा अपयश आलं, आणि कुठे ते करता करता ही ट्रॉफी आली. पण ते म्हणतात ना, ते विश्वास ठेवणं प्रत्येकाचं प्रत्येकावर, ते फळाला आलंय. कारण की जर विश्वास नसताना कोणी ठेवला तर काहीच नाही. जी आय थिंक माझी ती पेपरवरतीच एकांकिका राहिली असती आणि ती तिथेच राहिली असती, ती बाहेर आली नसती आणि लोकांपर्यंत पोहोचली नसती. ते सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे. आता आपण रेग्युलर आपले काही थोडे रॅपिड फायर असं नाही, ओके, पण तसंच काही. तर आपण एक प्रश्न विचारेन, तर किरण, तुझी आवडती एकांकिका कोणती हे पहिल्यांदा तू सांग. माझी आवडती एकांकिका प्राजक्त देशमुख यांनी आय थिंक लिहिली आणि बसवलेली, पण बुद्रुकवाडीचा मारुती बाटला. तुझे? माझ्या बऱ्याच आहेत तशा एकांकिका. कुठं पैसे लागणार आहेत? एक तर देव हरवला, त्याच्यानंतर निर्वासित,
श्यामची आई, ओवी, कारण की ती खूप खूप एक्सपेरिमेंटल होती एकांकिका. आणि त्याच्यानंतर साठे कॉलेजची एक भूमी नावाची एकांकिका होती ज्याच्यामध्ये दक्षता बॅटिंग करायची. तर ती या 4-5 एकांकिका बऱ्याच आहेत, पण या 4-5 एकांकिका जस्ट मला आता आठवत आहेत. आणि लेखक म्हणून म्हणजे तू प्राजक्ताचं नाव घेतलंच, लेखक म्हणून आवडतो लेखक म्हणजे प्राजक्त देशमुख आवडतात लेखक म्हणून, पण जास्त आवडतात मानव कौल. म्हणजे जो हिंदी लिहितो आणि त्याच्यामुळे त्याची हिंदी मला आवडते, त्याच्यामुळे ते नाटकही लिहितात मानव कौल, त्याच्यामुळे तो मानव कौल जरा जास्त जवळ आहे. हिंदीतली आवडते एकांकिका सांगा तुम्ही, आता हिंदीचा आहे ना एपिसोड. हिंदीतली एकांकिका तसं म्हणायला गेलं तर जस्ट रिसेंटली पाहिलेली एकांकिका म्हणजे ते 1 तासाचं पूर्ण ते नाटकच आहे, ते म्हणजे तुम्हारे बारे में. ते आम्ही दोघं बघायला गेलेलो अफलातून. एकच प्रेम हा विषय घेऊन त्याचं भूतकाळ काय होता, त्याचं वर्तमान काय आणि त्याचं भविष्य काय असू शकतं त्या प्रेमाचं, ते एकाच वेळी त्याने वेगवेगळ्या लोकांकडनं मांडलं. तर मला या वयात प्रेमच आवडणार, बरोबर. हा, पण प्रेमाला आम्ही नाही आवडत, करणार काय. तुझी तीच. सो नाही, माझ्या बऱ्याचशा एकांकिका हिंदी सुद्धा. कुआमा डूब जाऊंगी करकी ML डहाणूकरची एकांकिका होती. त्याच्यानंतर घरवाले दुल्हनिया दे जाएंगे करून एक एकांकिका होती जी काही वर्षांपूर्वी आम्ही केलेली, ती सुद्धा. त्याच्यानंतर सिल्वटे करून एक एकांकिका होती जी ठाण्यातील कुठल्या तरी एका ग्रुपने केलेली लॉकडाऊनच्या आधी. ती एकांकिका कोणाला माहित असेल सिल्वटे कोणी केलेली तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून जरूर सांगा. हा नाही, अफलातून होती, खूप मस्त होती. आणि येस, साठेने केलेली. माहित नाही ते हिंदीत आता ते बुंदे म्हणून, बुंदे मी हिंदीत पाहिली होती साठेच्याच. तप्पीश आणि बुंदे, मी आता जस्ट तेच बोलणार होतो. मी बुंदे पाहिली आणि ते बुंदे पाहून मी त्या प्रेमात पडलो. तो जो टीचरचं जे कॅरेक्टर केलं होतं त्या सराचं, त्या प्रोफेसरचं, हाय हाय कातिल. म्हणजे म्हणलं यार ये चाहिए. म्हणजे बसवाई लिहायची असेल ना तर या म्हणजे बोलतात ना 2 पात्री जर कधी येतात डोक्यात वगैरे, किंवा जी पहचान पण बऱ्यापैकी 2 पात्री, ह्या सगळ्या एकांकिका आणि हे जे पाहिल्यावरती आपल्या डोक्यात राहतं, साचतं ते, आणि ते सारखं फिरत राहतं. तर ह्या सगळ्या एकांकिका मदत करतात त्या. तुझा लेखक आवडता हिंदीतला, मराठीतला, दोघांचा सांग. मराठीतला आवडता लेखक तर आहे स्वप्नील जाधव करून, ज्याने निर्वासित लिहिली, श्यामची आई लिहिली. त्याच्यानंतर आता आय थिंक व्यावसायिक नाटक पण त्याचं काहीतरी आलंय, येस, ते पण मला पाहायचं, मला अजून वेळ नाही मिळाला. आपण सगळे सुपर एकत्र जाऊया. ते त्यानंतर बड ऑफ बेस्ट प्राजक्त देशमुख, कारण की त्याचं लिखाण फार 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 अप्रतिम आहे. सो आणि आत्ताच्या काळातले बघायला गेलं तर मला एकुणपट एकचा जो लेखक आहे सिद्धेश, तो खूप आवडतो, कारण की त्याने गेल्या वर्षी पण काहीतरी अडकलंय. ती कॉन्सेप्ट जितकी कमाल आहे ना, आणि म्हणून त्याच्यामुळे तो आपल्याकडे येऊन गेले. आपण त्यांचा सवाई स्पेशल. येस येस येस. हा, मी अर्धा पाहिला तुमचा एपिसोड, आता अजून पूर्ण पहा. येस, नक्की. सो तो सिद्धेश पण मला खूप आवडतो, छान लिहितो तो. आणि दिग्दर्शकापासून सुरू करूया. दिग्दर्शक कोण आवडतो तुला? येस, दिग्दर्शक रणजित पाटील, अभिजित झुंजारराव. त्याच्यानंतर खूप फेवरेट आणि मला त्याच्यासोबत काम करायला मिळालं तो म्हणजे अनिकेत पाटील, अनिकेत दादा. रुईयाचे राजरत्न भोजने, त्याने जी आरेला कारे ज्या पद्धतीने डिरेक्ट केलेली खूप मस्त होती यावेळी केलेली ती. आणि बस सध्या माझे एवढेच लक्षात आहेत. माझं येस, जे लेखक आहेत ते तर 2 आधी ऑलरेडी ते दिग्दर्शक पण आहेत, प्राजक्त देशमुख, कारण की संगीत देवबाबळे जो बघेल त्यांच्या डिरेक्शनच्या प्रेमातच पडेल. कारण की रखुमाई आणि आवडीला कोणाला वाटलं होतं की हे असं होईल, त्यांचा संवाद घडेल कधी आयुष्यात, ते त्याने दाखवलं. त्याच्यानंतर येस, मानव कौल, त्यांचं डिरेक्शन. आणि माझ्या जवळचा, त्याचं नाव माहीत नाही किती झाले नाही झाले, बट वो बूंद बहुत ज़रूरी है, क्योंकि उस बूंद ने ही ना मतलब बहुत जन को मोती बनाया, तो म्हणजे प्रमित बारोट. कारण की आम्हाला शिकवणारे, आणि येस बाकीच्या आत्ता त्या व्यावसायिक नाटकात, गुजराती नाटकाच्या पूर्ण त्या पटांगणात आहेत ते, आणि ते ज्या प्रकारे खेळतात, ते ज्या गोष्टी सांगतात, म्हणजे एखादं रिकामी गोष्ट जरी त्यांना दिली ना तरी त्या भरण्याचं सामर्थ्य त्या माणसात आहे. मला असं वाटतं त्या डिरेक्शनचं त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. त्याच्यामुळे माझ्या जवळचा डिरेक्टर असेल तर तो, आणि आता हा भावी डिरेक्टर बनू शकतो अजून चांगला. एकदमच जवळ आहे, एकदमच जवळच आहे, एकदमच 2-1 इंच जवळ आहे. आता मला आवडता प्रश्न आहे. मला हा प्रश्न विचारताना फार मजा येते. तुम्हाला कसं वाटलं आमच्या या सेगमेंट मध्ये आल्याबद्दल? काय वाटलं? खूप
खूप छान वाटतंय. बेसिकली ए फॉर एकांकिका जेव्हापासून पहिला एपिसोड झाला, मला वाटतंय रावबा गजमल दादांचा झाला पहिला एपिसोड, सो तेव्हापासून एक इच्छा होती मनामध्ये की यार आपल्याला पण जायचंय, आपल्याला पण नक्कीच, कारण की एकांकिका विश्वातलं ह्या फार खूप खूप कमालीचा शो तुम्ही स्टार्ट केलाय. सो तेव्हापासून एक असतं ना की नाही रे आपल्याला पण जायचंय कधीतरी. सो त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी मग INT झाली. मग मला सिद्धेशचा फोन आला की मला बघायची आहे रे, आमच्या टीममध्ये कोणीच पाहिली नाहीये. सो परवा भवन्सला प्रयोग झाला, मग सिद्धेशला आम्ही बोलवलं. सिद्धेश बोलला चालेल मस्त एकांकिका, बघूया तुला सांगतो. ठीक आहे सांगतो म्हटल्यावर म्हणलं ठीक आहे चालेल, काय तेव्हा काय अपेक्षा नव्हती. पण नंतर त्याचा कॉल आला मला, तो बोलला की आपण करतोय इंटरव्ह्यू. आणि तेव्हा जो काय आनंद झाला. सो हे जे काय तुम्ही सुरुवात केली आहे, ही जी काय तुम्ही स्टार्ट केलंय, ही फार फार इम्पॉर्टंट आहे. कारण की एकांकिकेच्या प्रोसेसमध्ये इतकी मजा असते जी तुम्ही कधी फिल्म करताना एन्जॉय करू शकत नाही, तुम्ही वेबसिरीज करताना कधी एन्जॉय करू शकत नाही, किंवा व्यावसायिक नाटक असेल तेव्हाही तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. सो एकांकिकेची प्रोसेस उलगडणं जे काय तुम्ही सुरुवात केली त्या गोष्टीची, ती फार वाखाणण्याजोगी, आणि त्यासाठी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. एकदम. म्हणजे मला असं वाटतं लोक तुम्हाला नाटक दाखवतात पण तुम्ही नाटक जगणारी लोक दाखवताय. कारण की खूप मोठी प्रोसेस असते जी तुम्ही दाखवताय ना, त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं की आम्हाला नाटकात जायचंय. त्याच्यामुळे आणि येस तुमची ही ए फॉर एकांकिका, त्याच्यासाठी 2 शब्द सुचलेत मला, मी सांगेन तुम्ही जे केले की सिफर से ये शुरू किया हुआ सफर. सिफर म्हणजे 0, ठीक है. सिफर से शुरू किया हुआ ये सफर 100 तक जरूर पहुंचेगा. एक फूल खिलाया है ना आपने यहाँ, उसका बगीचा जरूर बनेगा. सो येस, मला असं वाटतं हा प्रवास चालू ठेवावा तुम्ही. आणि मला असं वाटतं फक्त जिंकणाऱ्या एकांकिका नाही, ज्या कॉम्पिटिशन मध्ये आल्यात ती भले लहान असेल मोठी असेल. कारण की ना जेव्हा आम्ही पहिल्यांदा आमची एकांकिका सुरुवात केली ना बसवायची, एक दिन भोर होगी, तर त्या नाटकाचं नावच आशावादी होतं. भले त्याचं नंतर काय नाही झालं, पण उसने एक दिन भोर होगी दिखाया हमें, आमची सकाळ आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे नाटक जिंकले पण नाहीयेत ना, तरी त्यांना बोलवा. खरंच इच्छा आहे की जितके लोक एकांकिका करतात सगळ्यांचीच मुलाखत घ्यावी. पण काय आम्ही सगळे आपापली कामं सांभाळून, त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की जे जिंकलेत ना ते का जिंकले, त्यांची काय प्रक्रिया होती ती समजून घ्या, त्याच्या मागचं जी मेहनत आहे ती समजून घ्या, आणि मग तुम्ही त्याच गोष्टी घ्या. जसं तुम्ही सिद्धार्थचं काही म्हणणं ऐकलं, तुम्ही श्यामदादाचं ऐकलं, ते सगळे तुकडे जोडत तुम्ही यश मिळवले, तसं बाकीच्यांनी पण ती प्रोसेस करावी. तुमच्या नशिबामध्ये होतं म्हणून तुम्हाला कदाचित चांगली लोक भेटली, काही जणांच्या नशिबात किंवा त्यांना शक्य होत नाही, तर किमान या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे गाईड हा चॅनल बनेल की हा आपण असं करूया. तो आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे, बाकी दुसरं काही नाही. पण हे तुम्ही चालू केले ते चालू ठेवा. आणि येस, आम्ही लोकांनाही म्हणतो नक्की अविरत एंटरटेनमेंटचं ए फॉर एकांकिका हे बघा. कारण की तुम्हाला जर नाटक आवडत असेल ना तर हे नक्की आवडेल, कारण की ही नाटक करणारीच माणसं आहे. सो नक्की बघा. म्हणजे मी म्हणत नाही सबस्क्राईब वगैरे करा असं म्हणा, तुम्ही मला म्हणायचं तर म्हणू शकता. आता 3री घंटा वाजली ना ह्याची, पण प्रेक्षक येणार. सो असा लेखक माझ्या जोडीला असताना दिग्दर्शक म्हणून थोडस बोलणं झालं असेल माझ्याकडून, जे काही चूकभूल असेल तर ती द्यावी घ्यावी. आणि तुम्हा सर्व अविरतच्या संपूर्ण टीमची मी खूप 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 कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला इथे बोलवलात, आणि आमची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होती. सो आणि ती व्हिडिओ थ्रू, यूट्यूब थ्रू तुम्ही प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी मी तुमची सर्वांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू. सो आणि आम्ही तुमचे म्हणजे किरण, तुम्ही आलात, खरंच तुम्ही आलात, तुमची एकंदरीत प्रक्रिया समजावून सांगितली, त्याबद्दल तुमचे आभार. तुमच्यासोबत मग ती साक्षी असो किंवा आणखीन तुमच्या एकांकिकांमधले पात्र असो, त्या सगळ्यांचे आभार की त्यांनी ते सगळं उभारलं, ती एकांकिका त्याच्यामुळे उभी राहिली, ती जिंकली, तुम्ही आमच्यासोबत आहात, त्या सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही काय वेगळं आता तुम्हाला सांगायची गरज नाही, पण पुन्हा की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून की ज्यांना ॲक्सेस नाही आहे, ज्यांना जशी माणसं लाभली अशी माणसं कदाचित लाभलेली नाही आहेत, तर या चॅनलच्या माध्यमातून यांच्या अनुभवातून त्यांना ती अनुभव कामी येतील. आणि आता परत 2 महिन्याचा ब्रेक आहे, सुट्ट्या आहेत, त्याच्यानंतर परत एकांकिकांचा सीझन सुरू होईल आणि मग
सगळी तयारी सुरू होईल आणि आणखी नवीन नवीन नावं यावीत. दालमिया कॉलेजलाही शुभेच्छा की 2004 नंतर आता एक 20 वर्षानंतर जवळपास एक IMTचं पारितोषिक मिळालेलं आहे. तर पुढच्या वर्षी आणखीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला यश मिळो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला यश मिळो, सगळे यशस्वी व्हा अशी आम्ही मनोकामना व्यक्त करतो. आणि तथास्तु. आता साठी इथे थांबते. परत भेटूया थोड्याच दिवसांमध्ये एक नवीन एपिसोड तुमच्यासमोर घेऊन. तुर्तास धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. तुम्ही सुद्धा अविरत एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विशेषतः बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की जेव्हा जेव्हा अविरत एंटरटेनमेंट कुठलीही व्हिडिओ टाकतील तेव्हा सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो प्लीज अविरत एंटरटेनमेंटला फॉलो करा आणि नाटकं जगा. येस. थँक्यू.